नमस्कार. मृदुल प्रकाशन प्रकाशित आणि कोलंबस पब्लिशिंग सर्व्हिसेस वितरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आजपासून जो मंगल दिवस आपल्या एकूण संस्कृतीमध्ये सुरू होतं त्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या दिवाळीच्या या योगावर दुसऱ्या प्रकाशन सोहळ्याचा आपण कार्यक्रम करतोय त्याचा खरं तर एक दुग्ध शर्करा योग आहे. खरं तर एखाद्या लेखकाच्या आयुष्यामध्ये एखादं पुस्तक प्रकाशित होणं हा एक खरं तर चांगला योग असतो. त्याच्या मेहनतीचं त्याच्या कष्टाचं हे फळ असतं. त्यातून त्या पुस्तकाचा पहिला प्रकाशन सोहळा हा संघाच्या सरकार्यवाहांच्या हस्ते होणं हा तर अधिक उत्तमाचा अधिक एक सुवर्ण योग माननीय पटवर्धन सरांच्या आयुष्यामध्ये आला होता. आणि खऱ्या अर्थानं पटवर्धन सरांच्या या कार्याचा छोटा छोटा कण त्यांनी जो आता वेचला त्या सगळ्याचा एक छोटस अमृततुल्य आपण सगळे रसग्रहण करणार आहोत. खरं तर एखाद्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणं याच्यासारखं दुसरं यश नाही आहे. आपण या यशाचे सर्व आज मानकरी होणार आहोत. आणि खरं तर हे जे यश पटवर्धन सरांना मिळालंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक त्रयस्थ पद्धतीतून व्यवस्थापनाच्या पद्धतीतून जे लिखाण त्यांच्या हातून झालंय त्या लिखाणाचा दुसऱ्या आवृत्तीचा एक प्रकाशन सोहळा. खरं तर आपण सर्व भाग्यवान आहोत. आणि मी पटवर्धन सरांना सर्वप्रथम एक आभार व्यक्त करतो किंवा ऋण व्यक्त करतो की त्यांनी असं एक वेगळं पुस्तक लिहिलं आणि या वेगळ्या पुस्तकाचे मानकरी होण्याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आणि आपण सगळे एकतर खरं तर सर्वप्रथम टाळ्या वाजवून स्वागत करूया की आपण आता मीडियाचं सगळं जग आहे, फेसबुक लाईव्ह आहे, सगळ्या गोष्टी. मी त्याला आधी विचारलं की बाबा लाईव्ह करणार आहेस का एडिटिंग करणार आहेस, तर तो म्हणला काही काळजी करू नका, मी नंतर एडिटिंग करून तुम्ही जे वाईट बोलाल ते सगळं एडिट करून टाकेल. त्यामुळं या लाईव्ह जगामध्ये एखादं पुस्तक विकत घेऊन साधारणतः 300-350 पानांचं पुस्तक विकत घेऊन वाचणं आणि ती पहिली आवृत्ती समाप्त होणं आणि दुसऱ्या आवृत्तीसाठी पटवर्धन सरांकडे 1.5-2 वर्ष लोक मागणी करतायत की कधी प्रकाशित करतायत. आणि आज हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी जसं वात्सल्य गाय देते आणि आपण त्याचं पूजन आपण सगळ्या आपापल्या घरामध्ये करणार आहोत. त्या संघ ही सुद्धा एक आमची मातृभूमी आहे, ही आमची माता आहे. त्या मातेनं दिलेलं एक चिंतन आम्ही आज पुढच्या 1.5 तासात करणार आहोत. तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कुठलंही लिखाण करायचं असेल तर त्या लिखाणाचं आपण म्हणतो की तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आणि अधिष्ठान असेल तरी सुद्धा सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणताही कार्यक्रम सफल होत नाही. आणि निस्वार्थ बुद्धीनं एखादं कार्य केलं तर ते 100% यशस्वी जातं. पण ज्या पटवर्धन सरांना सरस्वतीचा जो वरदहस्त लाभला आणि त्या वरदहस्ताच्या माध्यमातून त्यांनी जे काही एकूण लिखाण केलं त्या सरस्वती पूजनानं आपण आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक पूजन उद्घाटन करावं. मी मंचस्थ सर्व अधिकारीगणांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजनानं या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करा. या रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन आता संपन्न होत आहे. सरस्वतीची विविध रूप आहेत. सरस्वतीचं आत्ताच आपण विद्यारूप पाहिलं. तसंच या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मातेचं तिसरं वृत्त आहे म्हणजे शक्तीचं रूप आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा कार्यक्रम खरं तर काय करणार हे उत्सुकता सगळ्या आपल्या मनामध्ये आहे. परंतु कोणत्याही औपचारिक कार्यक्रमाच्या मागची एक त्याला म्हणतो की जे नियोजन असतं ते पूर्व आहे का पूर्ण आहे का या सगळ्या गोष्टी करतो. परंतु या कार्यक्रमाचं एक प्रास्ताविक करण्याची मी या संस्थेचे ज्या ज्या शाळांमध्ये आपण ऑडिटोरियममध्ये बसलेलो आहे त्या संस्थेचे पदाधिकारी श्री मिलिंदजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री मिलिंदजी कांबळे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण या पुस्तकाचं प्रकाशन करतोय. आपल्या सर्वांना माहिती की आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 96 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली 2-3 दशकापासून संघ समजून घ्यावा, संघाच्या कार्याची अधिक माहिती व्हावी अशी उत्सुकता सर्वत्र आहे. आणि हे सगळं असतानाच रामकृष्ण पटवर्धन सरांचं हे पुस्तक
एप्रिल 2019 मध्ये आलं. ते लहानपणापासून संघाचे संशक आहेत. किर्लोस्कर ब्रदर्स या ठिकाणी नोकरी करत असताना एकूणच संघकामासाठी त्यांना फारसा वेळ देता आला नाही, परंतु निवृत्तीनंतर अधिक संघकाम आणि या पुस्तकाची निर्मिती म्हणजे विशेषतः व्यवस्थापन हा त्यांचा त्यातला जो गुण आहे तो संघ आणि व्यवस्थापन अशा एक वेगळ्या प्रकारचं असलेलं वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेलं पुस्तक हे जसं मगाशी उल्लेख केला तसा की माननीय भैयाजी जोशी यांच्या हस्ते गरवारी महाविद्यालयात हा पहिला आवृत्तीचा कार्यक्रम झाला आणि अल्पावधीतच अगदी 4-5 महिन्यातच सर्व प्रती संपल्या आणि दुसरी आवृत्ती काढण्याच्या दिशेने सरांचा प्रवास सुरू होता. परंतु कोविडचा सगळा काळ आला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मग आता ही दुसरी आवृत्ती आपण आज प्रकाशित करतोय. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आता आपण मुदतपूर्व जी नोंदणी म्हटलं त्यालाही खूप चांगला आलाय आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम आपला संपन्न होतोय. या पुस्तकाची मांडणी करताना भटवर्धन सरांनी जेवढ्या आपुलकीने हे पुस्तक लिहिले तसंच तटस्थपणे याची मांडणी त्यांनी या पुस्तकात केलेली आहे. आणि हे पुस्तक करताना सुरुवातीला ज्या काही चर्चा झाल्या त्याच्यामध्ये संघ कार्यकर्ते, आपला पुणे महानगराचा प्रचार मंडळ जो आहे ते आणि आमचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा सर्व परिवार, कारण पटवर्धन सर हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आमचे नियामक मंडळ सदस्य आहेत. सांगलीचा जो भाग आहे ते सांगलीला राहतात त्यामुळे तिकडचं सगळं पाहतात. त्यामुळे आम्ही आमच्या परिवाराने सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज हा कार्यक्रम करण्यासाठी योगदान दिलंय. हे पुस्तक सर्वदूर पसरावं, अधिक लोकांपर्यंत जावं, संघाच्या परिघापेक्षा अधिक लोकांपर्यंत जावं यासाठी बहुमोल मार्गदर्शन होणारे आपले प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सर आज व्यासपीठावरती आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर करोना महामारीच्या काळामध्ये संघ संस्थांच्या पुढाकाराने आणि प्रेरणेने जे आपण सेवा कार्य गेली 1.5 वर्षात केली आणि त्याचं स्वागतही खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये झालं आणि त्याचं एक आयाम जो आपला समर्थ भारत पुनर्बांधणी आहे त्या योजनेचे मार्गदर्शक आज आपले प्रमुख पाहुणे जे आहे प्रदीपजी लोखंडे ते त्या मंडळाचे सदस्य होते. ते संघप्रेमी आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. तसंच व्यासपीठावर असणारे आदरणीय डॉक्टर शरदजी कुमटे सर याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना ते नेहमी मार्गदर्शकच्या भूमिकेतून आजही आपल्याला ते आशीर्वाद देणार आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. मिलिंद सरांनी आता थोडक्यात या पुस्तकाच्या मागची प्रेरणा, पुस्तकाच्या मागचं नियोजन आपल्या सगळ्यांसमोर सांगितलं आणि थोडक्यात सर्व व्यासपीठावरच्या मंचस्थ अधिकाऱ्यांचा त्यांनी परिचय थोडक्यात करून दिलाय. तरी सुद्धा पटवर्धन सरांचा त्यांनी जो परिचय दिला तो साधारणतः डेक्कन एज्युकेशन आणि या अनुषंगातून तो परिचय होता. परंतु हे पुस्तक लिहिताना आमची बरीच चर्चा आता झाली. मी साधारणतः निवेदन करताच्या आधी मी साधारणतः पुस्तक काय थोडंसं लेखकाकडनं थोडंसं पुस्तक ऐकणं आणि पुस्तक वाचणं याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का. कदाचित सर तुम्हाला एक छोटी टीप देतं आणि माफीही मागतो कारण थोडी लोक तुम्हाला त्रास देतील आणि हे थोडंसं पुस्तक वाचण्याआधी जर सरांशी बोललं तर याची प्रेरणा खूप वेगळी मिळेल. तर सरांनी साधारणतः किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड हे किर्लोस्कर वाडी हे खरं तर मॅन्युफॅक्चरिंगचं एक हब आहे आणि या हबमधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1974 साली त्यांनी साधारणतः किर्लोस्कर ब्रदर्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन ही जी डिपार्टमेंट्स आहे तिथून या एकूण आपल्या व्यावसायिक करिअरची सुरुवात केली. साधारणतः व्यवसायाची हे थोडंसं इंग्लिश आता थोडंसं चालतं सर. शरदराव कुंटे वगैरे डेक्कनचे अध्यक्ष पण थोडी माफी करा. आत्ताच्या यंग जनरेशनचा मी तरुण आहे, थोड्याशा माफी तुमच्याकडे मी मागतो. किती जाणीवपूर्वक आणलं तरी सुद्धा पूर्ण मराठीत बोलणं अवघडेचं ठरतंय, परंतु थोडीशी माफी मागतो आताच. परंतु किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या एकूण मॅन्युफॅक्चरिंगच्या हबमधून सरांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि साधारणतः तिथून पुढं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन साधारणतः 1.5 वर्ष सर आपण पाहिलं. त्याच्यानंतर त्यावेळेला आपण समजा जर भारताच्या एकूण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे तंत्रज्ञान क्षेत्र होतं त्या तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार केला तर त्याची जी पायाभरणी चालू होती 1979-76 सालामध्ये
त्यावेळेला सरांनी जाणीवपूर्वकरित्या किंवा त्यांची रुची म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे साध्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये अशी IT डिपार्टमेंट्स असतात, त्या डिपार्टमेंटची जबाबदारी सरांवर आली आणि त्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींकडे त्याची इम्प्लिमेंटेशन ज्याला म्हणतो सॉफ्टवेअरची, त्याच्या पद्धतीतून सरांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये ERP सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन असेल, आता ते जगातलं सगळ्यात मोठं ERP ज्याला म्हटलं जातं म्हणजे माझ्या माहितीत तरी सध्या ते, पण ते SAP सारखं SAP सारखं जे काही ERP मॉड्यूल्स आहेत त्या मॉड्यूल्सची सगळी उभारणी सरांच्या मार्गदर्शनाखाली किर्लोस्कर ब्रदर्स आणि त्याच्या अन्य शाखांमधून झाली. परंतु ते करत असताना एकूण मॅन्युफॅक्चरिंग देताना म्हणजे मागे एका चांगल्या वक्त्यानं किंवा चांगल्या लेखकांना एक सांगितलं होतं की जगाच्या पाठीवर जर आपण कुठं गेलो तर एक पंप चालवतात. आता मी त्या राजकारणाचं नाव घेणार नाही, पण ते खूप चांगले मुत्सद्दी राज्यकर्ते आहेत. त्या राज्यकर्त्यांनी सांगितलेला एका पुण्यातल्या जे काय व्यासपीठावरचा किंवा एका सभेतला किस्सा आहे तो सांगणं खरंच गरजेचं आहे की ते ये क्या है असं म्हणजे व्हॉट इज दिस. तर एक मोटर आणि पंप चालत होता शेती पंपामध्ये, इस्रायल किंवा अन्य देशामध्ये चालत होता. तर तो शेतकरी तिथला म्हणाला की दिस इज किर्लोस्कर. त्याला तो पंप वगैरे काही माहित नव्हता. तर तो किर्लोस्कर हा ब्रँड आणि ह्या ब्रँडच्या विकसित करणाऱ्या IT डिपार्टमेंट मधले सर्वप्रथमचे आपले रामकृष्णजी पटवर्धन सर, हे खरं तर जे काही संस्था मोठ्या होतात, कंपन्या मोठ्या होतात, तसं या लोकांनी त्यांचं आयुष्य त्या कंपनीसाठी योजलं, त्या आपलं खर्ची केलं, त्यामुळे त्या कंपन्या मोठ्या होतात. सरांनी साधारणतः पूर्ण सेवा जी आहे आपली व्यवसायाची ती किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मधून दिली. मी जसं मगाशी म्हणालो सगळं सॉफ्टवेअर्स आणि या ERP सगळ्या इम्प्लिमेंटेशनचं काम सरांनी केलं. त्याच पद्धतीतून क्वालिटी डिपार्टमेंट्स म्हणजे जशा वेळेला बाहेरचा देशातला माणूस म्हणतो की दिस इज किर्लोस्कर, त्याला क्वालिटी मेंटेन करायला लागते, त्याची सगळी जबाबदारी पटवर्धन सरांवर होती. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आज मॅनेजमेंटचा जर फंडा आपण बघितला, पुस्तकातल्या छोट्या छोट्या गोष्टी मला आधीच माहिती आहेत, मी आधीच पेपर थोडा फुटलेला आहे माझ्यासाठी, त्यामुळं मी आधीच सांगतो की आताच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही थोडंसं लो ग्रेड मटेरियल बट हाय क्वालिटी मटेरियल जर डिलिव्हर केलं तर तो कस्टमर डिमांड ऍक्सेप्ट करत असते, पण हाय ग्रेड मटेरियल विथ लो ग्रेड क्वालिटी हे चालत नाही. त्यामुळं क्वालिटी इम्प्लिमेंटेशन हा खूप महत्वाचा विषय असतो आणि यू हॅव टू मेक अ क्वालिटी ॲज अ इनहरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर ऑर्गनायझेशन. म्हणजे कामावर येणाऱ्या आपल्या सुरक्षा रक्षकापासून, सिक्युरिटी गार्ड पासून ते MD पर्यंत, त्याच्या ओनर पर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये क्वालिटी असली पाहिजे. हा भाव रुजवणं हे खूप अवघड असतं. हे रुजवण्याचं काम किर्लोस्कर ब्रदर्स आणि अन्य संस्थांमध्ये पटवर्धन सरांनी केलं. हा त्यांचा खरं व्यावसायिक एक मोठासा दीर्घ परिचय हा सुद्धा एक कार्यक्रम होऊ शकतो, परंतु थोडक्यात मी सांगण्याचा हा प्रयत्न केला. आणि या सगळ्या वृत्तींमधून त्रयस्थपणे पाहत असताना रिटायरमेंट नंतर सरांचा खरं तर म्हणजे खरंच जनरल मॅनेजर IT म्हणून सर रिटायर झाले. जनरल मॅनेजरचा वेळ बघितलं तर साधारण 12 ते 13 म्हणजे त्यांचे कुटुंबीय अधिक चांगल्या पद्धतीतून सांगू शकते, परंतु 12-13 तास फक्त कंपनीसाठी योगदान द्यावं लागतं. त्यामुळे रिटायरमेंट नंतर सरांना ज्यावेळेला वेळ मिळाला त्यावेळेला त्यांचं जी एक कुतूहलाची संघटना होती त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आणि त्यांनी जे 30-35 वर्ष ह्या जे काही कल्चर्स होतं, हे क्वालिटीचं कल्चर होतं, मॅनेजमेंटचं कल्चर होतं, ते अन्य संस्थांमध्ये कन्सल्टिंग करून जे रुजवलं होतं, त्या रुजवलेल्या कल्चरचा, त्या इम्प्लिमेंटेशनचा कुठेतरी साधर्म्य सरांना या पुस्तक लिहिताना सापडला आणि त्यांनी हे पुस्तक लिखाण केलं. खरं तर संघ स्वयंसेवक असताना असा एखादा त्रयस्थ बुद्धीनं आपण काम करत राहतो, पण या कामामधला एक ऑफिशियल किंवा एक टेक्निकल अँगल असा आहे ते सांगण्याचं काम खरं तर आपल्याला पटवर्धन सरांनी सर्व संघ स्वयंसेवकांना केलंय. आणि संघ परिघा बाहेरच्या सर्व लोकांना संघ ही आतापर्यंत 95-96 वर्ष अविचल चालणारी संघटना काय आहे, त्याच्यासाठी हे क्वालिटीचे मेजर्स आहेत, ते मॅनेजमेंटचे मेजर्स आहेत, ते सगळे त्याच्या अंतर्गत आहेत. असा सरांचा साधारणतः दीर्घ परिचय आपण आताच्या कार्यक्रमामधून करून घेतोय. त्याच पद्धतीतून शरदराव कुंटे हे या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असा त्यांचा परिचय मगाशीच मिलिंद सरांनी करून घेतला. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे शरदराव सगळ्यांचे तसे महानगरामध्ये परिचयाचे. तर शरदरावांनी वाडिया महाविद्यालयातून सेवानिवृत्ती केली, उत्तम प्राध्यापक होते. यापूर्वी शरदराव कुंटे सरांकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या क्षेत्रीय बौद्धिक पदाचं दायित्व सरांकडे होतं. त्याच पद्धतीतून विश्व हिंदू परिषदाचे महाराष्ट्र प्रांत सहमंत्री असंही काही काळ दायित्व कुंटे सरांकडे होतं. आपल्या पुण्यामध्ये एकता मासिक चालतं, त्या एकता मासिकाचे अध्यक्ष आहेत. त्याच पद्धतीतून विद्याभारती पश्चिम क्षेत्र असंही अध्यक्षपदाचं दायित्व आहे. तसंच अन्य 10-15 संस्थांवर सर काम करतात. सरांचा वेगळा परिचय म्हणजे सर स्वतः एक लेखक आहेत आणि त्यांची प्रकाशित झालेली आणि आम्हाला आवडलेली पुस्तकं
ती म्हणजे ऑब्व्हियसली विकास पुरुष नरेंद्र मोदी यांचं जे पुस्तक कोंटे सरांनी लिहिलं त्याच पद्धतीतून संघ स्वयंसेवक असताना पूजनीय सुदर्शन जी यांचं आपले संघाचे पूजनीय सरसंघचालक होते, यांच्या जीवनावर जे लिहिलेलं पुस्तक आहे कोंटे सरांचं तेही आम्हाला सगळ्यांना आवडलं. अशा याचबरोबर 11 ते 12 पुस्तकं सरांची प्रसिद्ध आहेत आणि आतापर्यंत प्रकाशित झाले असे हे मान्यवर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शरदराव कोंटे आपल्याला लाभलेले. तर मी आत्ताच्या या कार्यक्रमाचे लेखक म्हणजे उत्सव मूर्ती असं म्हणणार नाही, कारण हा उत्सव नाही, आपल्या सगळ्यांचा हे जॉईंट एफर्ट्स आहे आणि आपल्या सगळ्यांचा हे आदान प्रदानाचा कार्यक्रम आहे. फार फॉर्मल मी मगाशी चुकून म्हणणार असेल की औपचारिक उद्घाटन झालं, परंतु असेही कार्यक्रम इन्फॉर्मल करायला काही हरकत नाही. परंतु अशा इन्फॉर्मल कार्यक्रमामध्ये या शरदराव कुंटेंसारख्या मोठ्या अध्यक्षाचं स्वागत आत्ताचे लेखक पटवर्धन सरांनी करावं अशी मी पटवर्धन सरांना विनंती करतो. संघानं आता साधारणतः गेल्या 2-2.5 वर्षांपासून पर्यावरणाचा एक गतिविधीचा राष्ट्रीय स्तरावरचा एक विषय हातामध्ये घेतलेला आहे. संघ प्रत्येक क्षेत्रांमध्ये आता चाललेला आहे आणि साधारणतः पर्यावरण गतिविधीचं एक रूपक आपल्याला आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण बुके देऊन सगळ्यांचा सत्कार करत होतो, परंतु इथून पुढे एक रोख लावा आणि आता जी वैश्विक जे एक संकट आहे, आपल्याला तर ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे, त्यामुळे कदाचित एक छोटासा पर्यावरण गतिविधीचा एक आग्रह असल्यामुळे हा छोटासा प्रयत्न आहे. दुसरे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लाभलेले त्यांचा परिचय तर सगळ्यांना आहेत आणि एक कार्यक्रम सुरुवात थोडीशी माफी मागतो. पुणे महानगराचे कार्यवाह महेशराव करपे आहेत. महेशराव करपेंना मी थोडी विनंती करतो की त्यांनी पहिल्या रांगेमध्ये आलं तर बरं. महेशराव करपे प्लीज. आपला आपण ज्यांच्या अमोघ वाणीचं आता प्रमुख वक्त्यांच्या कोण भाषण ऐकण्यासाठी जमलेलं ते आपले अनिरुद्धजी देशपांडे आपले प्रमुख वक्ते आहेत. अनिरुद्ध सरांना आपण सगळे ओळखतोच. BMCCचे प्राचार्य होते, त्याच पद्धतीतून नामवंत शिक्षणतज्ञ, काही काळ रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत. 1 दशकाहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्क विभागाचे प्रमुख म्हणून अनिरुद्धजी देशपांडेंनी काम पाहिलं होतं. त्याबद्दल आता सध्या अखिल भारतीय स्तरावरचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय स्तरावरचं कार्यकारिणी सदस्य असं अनिरुद्धजी देशपांडे सरांकडे दायित्व आहे. मी आत्ताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदराव कुंटे यांना विनंती करतो की त्यांनी अनिरुद्धजी देशपांडे सरांचे स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत त्यांचं नाव म्हणजे श्री प्रदीपजी लोखंडे. मगाशी कांबळे सरांनी त्यांचा ओघळता परिचय आपल्याला करून दिलाय. खरं तर या परिचयाचा एक कार्यक्रम होण्यासारखा विषय किंवा असे अतिथी आपल्याला आज लाभलेले आहेत. साधारणतः आपण सगळे काही इथं तरुण दिसतोय. जोश नावाचा एक टॉक असतो किंवा आताचा नवीन ट्रेंड आला, त्याच्यावरचे युट्यूबवरचे व्हिडिओ सरांचे ऐका, म्हणजे सरांचं काम अधिक पद्धतीतून जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अखिल भारतीय स्तरावर पण असे तो हिमाचल आपण बघितलं तर छोटी छोटी खेड्यांचा देश म्हणून भारत ओळखला जायचा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तर तो अधिक होता. आता थोडंसं अर्बनायझेशन होतंय. आपण रुरल मधून थोडंसं आता छोट्याशा अर्बन क्षेत्रांकडे जायला सुरुवात केलेली आहे. परंतु 2,500-3,000 लोकसंख्या असणारी छोटी छोटी गावं असतात. त्या छोट्या छोट्या गावांची जी एकूण अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न साधारणतः फार कमी लोकांना पडला. त्यातील एक म्हणजे आपले लोखंडे सर. त्या गावांची अर्थव्यवस्था असते. म्हणजे आपण जर अजूनही बघितलं दूर एखाद्या खेडेगावामध्ये एखाद्या सोमवारी, मंगळवारी, बुधवारी कुठला तरी आठवड्यातील एक वार असतो आणि त्या आठवड्यातील एका वारामध्ये बाजार भरतो आणि त्या आजूबाजूच्या छोट्या पंचक्रोशीतले जे काही सगळे गावकरी असतात ते त्या गावामध्ये येतात. मोठ्या शहरामध्ये ते तालुका प्लेस पण नसतं, छोटंसं वाडीपेक्षा छोटंसं मोठं गाव अशी त्या गावाची परिस्थिती असते आणि तिथं तो आठवडी बाजार भरतो. त्या आठवडी बाजारातून काही आपलं धान्य घ्यायचं, बाकीच्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आणि त्या आठवड्यावर पुरवायच्या आणि पुढच्या सोमवारची वाट बघत बसायची. अशी काही खेडी आहेत की सकाळी एक एसटी निघते. अजूनही म्हणजे पुणे महानगराच्या मी आता शेवटच्या टोकावर राहतो. अजूनही माझ्या गावामध्ये, मी ज्या क्रिकेटवाडी गावामध्ये राहतो, तिथं फक्त 4 वेळात एसटी येते. त्यामुळे आपण रुरल गावाचा विचार करू शकतो की तिथं सकाळी एक एसटी येते, संध्याकाळी एक एसटी येते. अशा गावांचा साधारणतः या गावांकडे म्हणजे महात्मा गांधींनी तर आपल्याला संदेश दिला होता खेड्यांकडे चला, तो खऱ्या अर्थानं कदाचित लोखंडे सरांनी 1992-93च्या काळामध्ये त्यांच्या लक्षामध्ये आला. हे जे छोट्या छोट्या गावांचं एक अर्थकारण आहे, त्या अर्थकारणाचा विचार कोणीतरी करणं गरजेचं होतं. काही लोक समाज धोरण करत असतात,
पण साधारणतः 1993ला एका लेक्चरचा प्रभाव काय असू शकतो, म्हणजे वक्त्यांची भाषणं काय ऐकावी, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोखंडे सरांचा जो आताचा जो परिसर हा प्रवास आहे, तो एका व्याख्यानामधून निर्माण झालेलं हे सगळं आत्ताचं वैभव आहे. म्हणजे आर्थिक वैभव नाही म्हणणार मी, परंतु हे जे सामाजिक कॉन्ट्रीब्युशन आहे, ते सामाजिक कॉन्ट्रीब्युशन एका लेक्चरमधून, एका व्याख्यानामधून उभं राहिलं होतं. 92-93ला ज्यावेळेला सरांना कळलं की अर्थव्यवस्था आहे, त्यावेळेला त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. मग छोटी गावं कुठली असू शकतात, तर मॅक्झिमम लोकसंख्या, अधिकाधिक लोकसंख्या जी आहे ती 2000 असणारी वाडी, त्याला थोडक्यात म्हणून, किंवा पाडा काही भागांमध्ये, त्या पाड्यांचा अभ्यास त्यांनी सुरू करायला लागला. आणि त्यांनी साधारणतः एका पाड्यामध्ये कोण असतं किंवा ग्रामपंचायतीमध्ये कोण असतं, तर ग्रामपंचायतीचा सगळ्यात पोहोचणारा पहिला माणूस कोण असतो, तर तो पोस्टमन असतो किंवा त्या गावाचा पोस्ट मास्टर असतो आणि त्या शाळेतला मुख्याध्यापक. ही साधारणतः आदरानं घेतलेली नाव. 1992 ते 93 माझ्यामध्ये 3-3.5 वर्ष सरांनी महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या छोट्या छोट्या गावातल्या लोकांना पत्र लिहायला सुरुवात केली. साधारणतः त्यावेळेला 10-15 पैशाला 15 पैशाला साधारणतः एक पोस्ट कार्ड असायचं. घरातले त्यांचे सदस्य, त्यांची सौभाग्य होते आणि त्यांचे वडीलही अशी काही पत्र लिहित असते. आणि पत्र लिहिण्याचा त्यांनी प्रारंभ केला. कोणाला लिहायचं पत्र, तर त्या गावामधल्या पाड्यामधल्या एका मुख्याध्यापकाला लिहायचं, तिथल्या पोस्टमनला लिहायचं, तिथल्या पोस्ट मास्टरला लिहायचं. अशी पत्र लिहिण्याचा सुरुवात केली. अशी पत्र लिहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक पत्र लिहिल्यानंतर काही लगेच त्याचा काही येत नसतो, त्याचा रिप्लाय येत नसतो, त्याचं उत्तर येत नसतं. पण सरांचंच एक वाक्य मी मगाशीच कुठेतरी वाचलं, ऐकलं की सर हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑप्टिमिस्टिक पर्सनॅलिटी आहे. म्हणजे तुमचंच वाक्य मी चोरलं कदाचित, पण तुमच्याच नावानं प्रेझेंट करतो. ऑप्टिमिस्टिक म्हणजे एखाद्या गोष्टीचा किती माणसानं साकल्यानं किंवा सकारात्मक दृष्टिकोनातनं विचार करावा. मी 2-3 पत्र एका माणसाला लिहितो, माझ्यासारखा माणूस तर ते बंद करून टाकेल, त्याला काही म्हणजे शेवटी मी का लिहिन ना. आणि सर त्यावेळेला नोकरी करत होते जॉन्सन अँड जॉन्सन, माझ्यामध्ये तुमची पहिली मार्केटिंगची कंपनी. त्या जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये नोकरी करत असणारा माणूस रोज 15 पैशाचं पत्र लिहितोय. घरातली माझी पत्नी लिहिते, माझी आई वडील लिहितात, पत्र लिहितात आणि पत्राला रिप्लाय येत नाही. पण एक मार्केटिंगचा थोडासा फंडा होता, मी आता सेल्स असं म्हणू त्याला, सेल्सचा फंडा होता आणि ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑप्टिमिस्टिक पर्सनॅलिटी असल्यामुळं त्यांनी ह्याच्यातून संधी शोधली. आणि असाच दिवाळीचा काळ होता, त्यांनी एक योजना आखली की आपण या लोकांना दिवाळीची पत्र लिहायला सुरुवात करायची. हा खरं तर थोडासा दीर्घ परिचय करून घेण्याची गरज आहे, म्हणून मी साधारणतः बोलतोय. साधारणतः मग त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली आणि मग लोकांना ज्यावेळेला आवडायला लागलं त्यावेळेला मग त्यांचा रिप्लाय यायला सुरुवात केली. आणि 93 ते 96च्या काळामध्ये त्यांना रिप्लाय यायला लागले आणि मग त्यांच्याकडे डेटाबेस तयार झाला. ह्या गावामधले साधारणतः मुख्याध्यापक कोण आहे, त्यांचा फोन नंबर काय आहे, त्यांच्या घरामध्ये किती जण राहतात, त्यांचा व्यवसाय काय, अशी एक डेटाबेसची बँक त्यांच्याकडे तयार झाली 1996च्या दरम्यान 3 वर्ष. आणि या बँकचं करायचं काय, 95-96 सालामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती नव्हतं. आता साधारणतः सगळ्यांना किमान 4 ते 5 फोन येतात, तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे का, जर येत नसेल तर आपलं मोबाईल अपडेट करून द्या, ते यायलाच पाहिजे. डू नॉट डिस्टर्ब आपण केलं तरी साधारणतः 4 ते 5 तरी फोन येतात, क्रेडिट कार्ड हवंय का, पर्सनल लोन हवंय का. मी साधारणतः म्हणतो आम्हाला साधारणतः हे नको, आम्हाला देणग्या चालतील, तर ते फोन ठेवून टाकतात. तर अशा डेटाबेसचं करायचं काही 96 सालामध्ये क्वेश्चन मार्क होता. पण सरांची एक विजनरी होती, त्यांचं एक विजन होतं. त्यांनी सुरुवातीला माझ्या मते टाटा कन्सल्टन्सी मधून त्यांना साधारणतः म्हणजे कंपन्यांना पत्र लिहायला सुरुवात केली की बाबा माझ्याकडे असा डेटाबेस आहे, त्याचा काही तुम्हाला तुमच्या कामामध्ये वापर होतोय का. तर पहिला रिप्लाय माझ्यामध्ये टाटामधून आला होता. टाटामध्ये जाऊन सरांनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांचा डेटा काही ठराविक गोष्टीला त्यांनी शेअर करून म्युच्युअली काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मग साधारणतः परत मी मगाशी म्हणतो की एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑप्टिमिस्टिक पर्सनॅलिटी, टाटासारख्या एवढ्या मोठ्या ग्रुपनं ऑफर देणं हे खूप मोठं असतं. पण व्यावहारिक गणित साधारण, कारण ही जी काही जॉन्सन अँड जॉन्सनची जमापुंजी होती ते 3 वर्षामध्ये 3000हून अधिक पत्र लिहिण्यामध्ये ती गेलेली होती. परंतु ऑप्टिमिस्टिक असल्यामुळे, सकारात्मक असणारा त्यांनी तो प्रयत्न सुरू केला आणि त्यांच्या या एकूण कार्याला एक यश मिळत गेलं. आणि खूप मोठ्या कंपन्यांची त्यांची टायअप होऊन ह्या डेटाबेसचा आज मोठा वापर या अर्थक्रांती चालवण्यासाठी सरांनी त्याला मध्ये योगदान दिलं. त्यानंतर नुसत्या महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या 8 ते 10 राज्यांमधला डेटाबेस सरांकडे आहे. 7000हून अधिक खेड्यांमधल्या प्रत्येक माणसाचा डेटा सरांच्याकडे आहे. एवढं मोठं काम आहे. आणि ही जी अर्थक्रांती म्हणजे अपलिफ्टमेंट म्हणतो आपण, समाजाला एका स्तरावर आणायचं असेल तर कुणीतरी 20व्या मजल्यावरच्या राहणाऱ्या माणसानं 10व्या मजल्यावर यावं लागतं आणि आमच्या पत्र्याच्या घरातल्या माणसानं किमान 5-6 पावलं सोडून 10व्या मजल्यावर जावं लागतं. तर तो समाज एक दिलानं आणि एका समान व्यवस्थेवर येऊ शकणार होता. त्या व्यवस्थेवर आणण्यासाठी जे मुख्य काम आहे ते आर्थिक रचना घडवण्याचं काम सरांनी केलं. असा डेटाबेसच्या वेबसाईट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत
आणि आज ज्याला जो डेटा वाटतो तो सरांच्या कंपनी मार्फत ते सर देत असतात. सगळ्या समाजाला, देशाला ते मार्गदर्शन करत असतात. खरंच मी सगळ्यांना सांगेन, आपण सगळेच ज्येष्ठ सुद्धा असलो तरी आपण युट्यूब बघतो. जोश नावाचं जोश द टॉक किंवा असे शो आहे. युट्यूबवर जाऊन प्रदीपजी लोखंडे असा एक तुम्ही जरी सर्च टाकला तरी सरांची खूप माहिती आपल्याला सगळ्यांना मिळू शकेल आणि एका वेगळ्या कार्याची आपल्या सगळ्यांना ओळख होईल. आणि आपण गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जे समर्थ भारत अभियान चालवलं पुणे महानगरामध्ये, त्या समर्थ भारत अभियानाला एक मुख्य मार्गदर्शक म्हणूनही प्रदीपजी काम बघतात. तर या एकूण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रदीपजी लोखंडे आपल्याला लाभेल. हे खरं तर आपलं सौभाग्य. या प्रदीपजींचं स्वागत श्री शरदराव कुंटे यांनी करावं अशी मी शरदरावांना विनंती करतो. माझ्या अल्पमतीला जेवढं होतं तेवढं पुस्तकाबद्दल मी थोडंसं सांगितलं, पण खरं तर लेखकांनी जे 3-4 वर्षाचं कष्ट केले त्यांचा जो अभ्यास आहे तो खरं तर रामकृष्ण सरांच्या मुखातून ऐकण्यासाठी आपण उत्सुक असाल. तर मी आजच्या कार्यक्रमाचे किंवा आजच्या पुस्तकाचे लेखक श्री पटवर्धन सर यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगून मला मार्गदर्शन करावं. श्री पटवर्धन सर. परमपवित्र भगव्या ध्वजाला स्मरून माझे मनोगत व्यक्त करण्यास मी आपल्या समोर उभा आहे. व्यासपीठावर उपस्थित डेक्कन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीचे आणि या समारंभाचे अध्यक्ष माननीय शरदजी, प्रमुख वक्ते आणि या पुस्तकाच्या संकल्पनेला मान्यता देऊन मार्गदर्शन करणारे आणि पुस्तकाला योग्य शीर्षक सुचवणारे सुद्धा माननीय अनिरुद्धजी आणि प्रमुख सामाजिक उद्योजक माननीय प्रवीणजी, उपस्थित ज्येष्ठ अनुभवी स्वयंसेवक, माझे आप्त व बंधू भगिनी, या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. 2 टप्प्यामध्ये घेतो. पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो ज्या ज्या लोकांनी या गोष्टीसाठी, या कार्यासाठी मला मदत केली, आणि नंतर थोडंसं पुस्तकाबद्दल पुढे. हा कार्यक्रम घडवून आणणारे माननीय दिलीपजी क्षीरसागर, सुनील खेडकर, त्यांचे सहकारी, माझे DS मधले स्नेही आणि सहकारी मिलिंद कांबळेजी यांनाही धन्यवाद देतो. माझी सहचारिणी सौ मृदुला, पूर्वाश्रमीची विजया, हिची साथ गेली 42 वर्षाची आहे. तिचा मोलाचा वाटा या लेखन काळात मला नक्कीच झाला व त्या योगाने मी हे द्वितीय प्रकाशन विजयादशमीला तिच्याच नावे प्रकाशित करण्याचे ठरवले. घरच्या गोष्टी तुम्ही विसरा आणि तुमचं काम करा असा विश्वास तिने दिला. विजयादशमीचे औचित्य 2 कारणाने आहे. संघाचा वर्धापन दिन आणि पत्नीचा वाढदिवसही तोच. ते औचित्य साधून घरातील व काही जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत मृदुल प्रकाशन नावाने द्वितीयावृत्ती प्रकाशन केले. माझी मुलं चिरंजीव राहुल आणि निखिल हे दोघेही परदेशी असतात, पण या दोघा मुलांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला त्याचाही आवर्जून उल्लेख करतो. त्यांचा मला अभिमान आहे. मला या संघटनेच्या कार्याबद्दल जे लिखाण करण्याचे भाग्य लाभले यातच मी स्वतःला भाग्यवान समजतो. या लिखाणात सहकार्य व सहभाग देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यामध्ये प्रामुख्याने माननीय जयंतराव रानडे, बद्रीनाथ मूर्ती, क्षितिज पाटुकले, अजय तेलंग, नारायण गुडे, माझे नाशिकचे मामा मोहनराव भागवत, मिणियार आणि अनेक संघ कार्यकर्ते आहेत. त्यांच्या ऋणात मला राहणेच मला आवडेल. यावेळी मी हे प्रकाशन करायचा जो निर्णय घेतला त्याला कोलंबस प्रकाशनाच्या धनश्री बेडेकर यांनी साथ दिली व आपल्या समोर द्वितीयावृत्ती काही गुणात्मक बदल करून त्यांनी वाचकापर्यंत नेण्यात पुढाकार घेतला. तिला व तिच्या टीमला थोड्याच अवधीत हे काम पूर्ण करावं लागलं आणि ते अत्यंत चोखपणे त्यांनी केलं. त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुढील कामासाठी शुभेच्छाही देतो. पुस्तकाला लाभलेली ऋषितुल्य देगलूरकर सरांची प्रस्तावना हा मी परिसस्पर्श मानतो. या पुस्तकाबद्दल काही बोलावे यासाठी हे मनोगत आपल्या समोर मांडतो. या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने
मला खूप मानसिक समाधान मिळालेलं आहे. पहिली आवृत्ती संपून जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली. कोरोना प्रादुर्भावामुळे दुसऱ्या आवृत्तीस विलंब झाला हे खरं आहे. कोरोनामुळे खरं तर जीवन थांबल्यासारखं झालं होतं. एका विषण्ण कालावधीचा आता अंत होण्यास सुरुवात होती असं मला वाटतं. अशा कसोटीच्या काळात संघ स्वयंसेवकांनी यथायोग्य भूमिका पार पाडली आहे याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. खर तर संघाचा संकट मोचक हा स्थायी भाव आहे. संघ कार्य आणि त्याचं समाजमनातील प्रतिमा त्यामुळे आणखीनच तेजाळली आहे. संघ घराघरात तर पोचलेलाच आहे, पण तो आता मनामनात सुद्धा रुजायला लागलाय. आपण सर्व अनुभवी स्वयंसेवक आहात. मी जे अभ्यास लेखन केले आहे ते आपण गेल्या 96 वर्षातील केलेल्या कार्याचा संघटनेच्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून मांडलेला एक आढावा आहे. स्वयंसेवकांच्या जीवनाचा तो एक अविभाज्य भागच असतो आणि आहेही. मला या अभ्यासातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचा आनंद आहे. संघाचं कार्य हे स्वयंसिद्ध आहे. ते त्याच्या गुणवत्तेच्या मानांकन चौकटीत मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. संघाने उभं केलेले हे कार्य अलौकिक तर ईश्वरीय पण आहे. ब्रह्मदेवाने कलीला पृथ्वीवर पाठवण्यासाठी पाचारण केलं होतं. त्यावेळी तो आपल्या एका हातात लिंग आणि दुसऱ्या हातात जिव्हा धरून गहन हास्य करत आला. तेव्हा देवाने कलीला सांगितले की सत्याने व चांगले काम करणाऱ्या साधकांचा मी द्वेष करतो, ते मला आवडत नाही. तुला जे चांगले वाटतात तेच मला आवडत नाही. तेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगतात की सत्याने आणि परोपकार बुद्धीने कार्य करणाऱ्या व वागणारा हा आपल्या कार्याला तपपूत मांडणाऱ्या माझी भक्ती करणाऱ्याला तू त्रास देऊ नकोस, नाहीतर मला त्यांचे रक्षण करावे लागेल. आणि मला याच्यावर मोठा विश्वास आहे. मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यही या पद्धतीचं सत्य आणि परोपकार बुद्धीवर आधारलेलंच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याचे कार्य हे जीवन मूल्याधारित, सैद्धांतिक, परोपकारी, प्रत्यक्षदर्शी आणि कीर्तिशील आहे आणि म्हणून ते ईश्वरीय कार्य आहे. त्याला आपल्या नीती आणि परंपरा यांची जोड आहे. गेली 96 वर्षापूर्वीपासून ते सुरू आहे. त्याला गती इतिहासातील अनेक गोष्टीचा व त्याच्या अनुभवाचा निकष लावलेला आहे आणि त्यातूनच आजच्या कार्य आणि उपलब्धीचे नवनीत हे दिसत आहे. संघ स्वयंसेवक आणि त्यांचे कार्य हे एकरूप झाल्याचंच हे द्योतक आहे. या कामाची वाटचाल यापुढे चालूच राहील यात शंकाच नाही. अनेक संकटांचा सामना करीत ते जास्त जोमाने सुरू आहे. मला वाटते संघाची वाटचाल ही अशाच संकटांचा सामना केल्याने जास्त झळाळली. संकटांना संधी मानूनच त्यांनी काम केले. ते करीत आहेत आणि करीत राहणार आहेत. संघ हा मानवी आयुष्याला सांभाळणाऱ्या क्षणांचा साथीदार म्हणून काम करत आहे. सुखी क्षणांपेक्षा मानवी दुःखाच्या क्षणाचा तो जास्त सोबती ठरलाय. त्यांची सेवा कार्ये ही काही लाख क्षेत्रात कार्य तत्पर आहे. या सर्व गोष्टीच्या पाठी एक शिस्तबद्ध संघटन काम करते आहे आणि ते संघटन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या सगळ्याचा मागोवा घेताना एक अभ्यासक म्हणून कार्याची मांडणी ही व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या आकडेवारीनुसार व गुणवत्तेच्या निकषावर केला आहे. संघाचे काम हे सत्यावर आधारित, अनुभवातीत आणि परोपकारी आहे. कोणतेही संघटित काम व उद्योग म्हटला की त्यामध्ये त्याचं उद्दिष्ट, त्याचं नेतृत्व, त्याची ध्येय धोरण, त्याच्यातले कार्यकर्ते, त्याच्याशी असणाऱ्या संलग्न संस्था आणि कार्यपद्धती हे त्याचे प्रमुख स्तंभ असतात आणि त्यातूनच मिळणाऱ्या उपलब्धीही असतात. त्या उपलब्धींचा अभ्यास करून त्यावर पुढील वाटचालीचे नियोजन केले जाते. त्या पाठपुराव्यामुळे संघटनेत होणारी वाढ ही सातत्यपूर्ण असते आणि तसेच ती संघटनेचा दर्जा आणि उंची वाढवणारी असते, ऊर्जाही वाढवते.
ही एक न संपणारी व संघाला त्यांच्या उद्दिष्टापर्यंत नेणारी कार्यप्रणाली एक तयार झालेली आहे आणि ही गेली 96 वर्ष चालू आहे. आणि हाच संघटनेच्या वाटचालीचा स्थायी भावपणा आहे. संघ म्हणून मला सुस्पष्टपणे दिसणाऱ्या जाणवणाऱ्या गुणवत्तेच्या काही खुणा जर सांगता आल्या त्या या पद्धती असतील. प्रथम, देश प्रथम, आत्मीयता, प्रत्येक गोष्टीतील स्वयंशिस्त, एकात्म भाव, सकारात्मक संवाद, सततचा कामाचा पाठपुरावा, संकटाला कायम सुधारण्यास संधी म्हणून पाहण्याची वृत्ती, घेतलेल्या निर्णयाशी 100% बांधिलकी, झोकून काम करण्याची सवय, पाहिजे तितके, पाहिजे तेवढे आणि पाहिजे तेवढ्याच कार्यकर्त्यांपर्यंत योग्य संदेश यंत्रणा, फार महत्वाची गोष्ट आहे. प्रसिद्धी परांगमुखता आणि आपल्या कामाशी प्रामाणिकता, पारदर्शीपणा, समर्पण, एक ना एक किती गोष्टी सांगाव्यात. तसेच संघाच्या कामाच्या पद्धतीचे बारकाईने अवलोकन केले तर असे लक्षात येते की संघ कामाची आखणी ही व्यवस्थापनातील प्लॅन डू चेक ऍक्ट, जे इंडस्ट्रीमध्ये आपण काही गोष्टी वापरतो त्यामध्ये प्लॅन डू चेक ऍक्ट प्रमाणे वापरतो, पण त्याच्याही पुढे जाऊन प्लॅन आणि मॉनिटर, डू आणि मेजर, चेक आणि कंट्रोल आणि ऍक्ट, मॉडिफाय, अपडेट अँड इनोव्हेट विथ लर्निंग हा एक महत्वाच्या अशा पद्धतीच्या तत्वावर चालतो. त्याला आपण WPR असं थोडक्यात म्हणूया, की ज्याला वर्क प्रोग्रेशन रिव्ह्यू असं आपण म्हणतो. उद्योग व्यवसायात अलीकडची म्हणजे 80-90च्या दशकातली असेल ही आपल्याला मॅनेजमेंट म्हणून समजली, पण संघामध्ये ती गेली 96 वर्षापासून चालू आहे. हा खरा महत्वाचा त्यातला दृष्टिकोन आहे. कुठलेही काम करायचे तर कमीत कमी साधनं, जागा, वेळ, धन आणि मनुष्यबळ या गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये जागा, धन, साधने पाहिजे तशी उपलब्ध होतात, त्याचा आपण 100% वापरही चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. पण माणूस मात्र हा सगळ्यात वेगळा आहे. पिंडे पिंडे मत्री भिन्न, प्रत्येक माणूस वेगळा आहे. याला जोडून घ्यायचं आणि त्याला सांभाळायचं, त्याच्याकडनं काम करून घ्यायचं हे फार कौशल्याचं काम आहे. आणि माणसातील कलागुण जोखून त्यांना देशहिताच्या कामात जोडायचं आणि तेही समर्पित भावनेने करायचं आणि त्याला प्रवृत्त करायचं हे काम या संघटनेचे वैशिष्ट्य आहे. तसेच हे संघटनेच्या स्थापनेपासून आज अखेरच्या उत्कर्ष वाटचालीचे मर्म आहे असं मला वाटतं. संघातील प्रत्येक गोष्टीवर एक एक खरं तर ग्रंथ लावा ही वस्तुस्थिती आहे. संघाने एखाद्या विषयाला हात घातला की तो राष्ट्र उभारणीस कसा संयुक्तिक ठरेल याचाच विचार प्रामुख्याने केला जातो व त्याबरोबर त्याची कार्यरचना व कृती ठरवली आणि राबवली जाते. संघाला प्रत्येक स्वयंसेवकाच्या गुणाप्रमाणे व कुवतीप्रमाणे काम देण्याची क्षमता आहे आणि त्याचे दर्शन आपल्याला अनेक स्वयंसेवकांच्या कामातून प्रतीत होते. संघ आणि स्वयंसेवक यांचं एक अतूट नातं आहे. टीकाकारांनी संघावर टीका करणारी पुस्तकं लिहिली. निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण म्हणतो. सत्तेच्या लाभाकरता विरोध करणारेही आहेत. त्यांच्या मनात मात्र संघाबद्दल अविश्वास नाही ही गोष्ट ते खाजगीच कबूल करतात. संघाला विरोधकांची अलर्जी नाही. त्यांचे काम ठरवलेल्या पद्धतीनेच चालतं. हे संघटन सतत का वाढत राहिले हे जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यपद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. एखाद्या कार्यातील नुसत्या उणीवा शोधण्यापेक्षा त्यातील चांगल्या गोष्टींचा अभ्यास केला तर ते जास्त लाभदायक ठरतं असं मला वाटतं. तसेच टीका करताना उणीवावरील उपाय सांगण्याची जबाबदारी ही टीकाकारावर येते ही बाबही लक्षात ठेवली पाहिजे. एक साधं उदाहरण घेतो. दक्ष ही संघ स्थानावरील दिली जाणारी आज्ञा आहे. दक्षसाठी कसं उभं राहावं यासाठी 10 प्रकारच्या सूचना आहेत. पायापासून डोक्यापर्यंतची स्थिती जशी त्यामध्ये आहे तसेच डोळे, कान आणि मनाची एकाग्रता आहे. यात शरीर आणि मनाची एकरूपता अभिप्रेत आहे. आज्ञेचे तंतोतंत पालन करण्याची सिद्धता आहे. संघ प्रार्थना म्हणताना मनात कोणते विचार आणले पाहिजे त्याचा संघ विचार सांगतो.
संघातील प्रत्येक आज्ञेची व कृतीची तत्वावर आधारित प्रणाली आहे. मला एवढेच सांगायचे आहे की इतक्या बारीक सारीक गोष्टीतून या संघटनेतील प्रत्येक कामातील विचार हा विचाराची सखोलता लक्षात येते. विचार करण्याची, मांडण्याची आणि आचरणात आणण्याची पद्धत लक्षात येते. याच दक्ष स्थितीमुळे आज जगात संघाचे कार्य पसरले आहे आणि नेतृत्व व कार्यपद्धती बाबतीत त्याचे कुतूहलही वाढले आहे, हे आपण सर्वजण जाणताच. जगाच्या पाठीवर समर्पण भावनेने, अभिमानाने कार्य करणारे काही लाख स्वयंसेवक या संघटनेची शान आहे. इतर संघटनेमध्ये असे लोक नक्कीच आहेत, परंतु संघात समर्पण भावनेने काम होते हा मोठा फरक आहे. कोणत्याही आत्मिक हेतूने कोणी काम करत नाही. संकट काळात शिस्तबद्ध रीतीने पूर्ण नियोजनाने उभी केलेली कामे ही तर सर्वज्ञातच आहे. जितकी जास्त संकट आली तितका संघ आणखी दृढतेने उभा राहिला आणि हा इतिहास आहे आणि हे वास्तवही आहे. संघाचा प्रसिद्धी परांगमुखता हा स्थायी भाव आहे. इतक्या सांगोपांग चतुरस्त्र कामाची चर्चा व हे कार्य पिढी व येणाऱ्या पिढ्यांना समजलेच पाहिजे. त्यामुळे मला वाटते हा लेखन इतिहास मांडणे एक आवश्यक बाब होती. सध्याच्या जगात मोठ्यांना ओरडून सांगावं लागतं हे दुर्दैव आहे, पण ते सत्य आहे. सध्या भारतातील युवकांचे प्रमाण 70% आहे. मुख्य मुद्दा हा की हा इतिहास न राहता, हे लेखन इतिहास न राहता संघाचा हा विचार, आचार व संस्कार हे नवीन पिढ्यांनी आत्मसात करावे हा हेतू आहे. तो त्यांच्यापर्यंत पोचावा ही भावना या लेखना पाठीमागे आहे. हे सर्व विचार संघातील अरुण तरुणांपर्यंत पोचायलाच हवे, पण संघ बाह्य युवापर्यंतही पोचावेत अशी इच्छा आहे. शेवटी उल्लेख करतो एक आणि थांबतो. या पुस्तकाबद्दल तरुण भारतनं त्यावेळेला 2 वर्षापूर्वी त्यांच्या परीक्षणात असं लिहिलं होतं की सततच्या राजकीय सामाजिक उलथापालथीमुळे संघकामाचे समाजातले कुतूहल अधिक वाढले आहे. एकूणच संघाचे विविध अंगांनी दर्शन घडवणारे, संघ टिकून राहण्याचे रहस्य उलगडून दाखवणारे, संघाच्या कार्यपद्धतीचे पदर उलगडून दाखवणारे हे लेखन संघाविषयी कुतूहल असणाऱ्यांनी अवश्य वाचावेच. पण संघटन पातळीवर अनेक वर्षे कच्चेच राहिलेल्या किंवा काळाच्या ओघात संघटनांची ताकद खिळखिळी झालेल्या आणि सदैव संघावर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या संघ विरोधकांनीही अवश्य वाचावे असे आहे. न जाणो त्यांना या अभ्यासातून काही महत्वाची सूत्रही मिळतील आणि उभारीही मिळेल. स्वतः माननीय देगलूरकरजी ज्यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली, त्यांच्या प्रस्तावनेत याचा आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाला वाचकांनी दिलेला प्रतिसाद हा संघसंयोजकांच्या कार्याचा सन्मान आहे असं मी मानतो. संघ आणि संघाचे कार्य हे एका ग्रंथात मांडण्याचा ऐवज नाही. खूप मोठा याची मला कल्पना आहे. मी काही सिद्धास्त लेखक वगैरे काही नाही, त्यामुळे लिखाणातील राहिलेल्या त्रुटी असतील तर ती माझी कमतरता आहे. लिखाणातील मतीचा अर्थ लक्षात घेत व तो आपल्या आचरणात आणून देशहिताची गोष्ट साधण्यासाठी उपयोग व्हावा हीच इच्छा आहे. पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी या पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद करावा असे ठरले होते. त्याप्रमाणे या पुस्तकाचा हिंदी अनुवाद माननीय श्रीमती नीला बोरवणकर यांनी गेले 1.5 वर्ष वेळ देऊन पूर्ण केला आहे. त्याची आवृत्ती लवकर निघावी असे वाटते. या दृष्टीने प्रयत्न व्हावेत ही विनंती. हिंदी आवृत्तीचा वाचक हा मोठा वर्ग आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद पटवर्धन सर. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या मुख्य कार्यक्रमाला आपण जमलेलो आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन या ग्रंथाच्या 2य आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचं. तर मी मंचावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं औपचारिक प्रकाशन करावं. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रतीकजी लोखंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय वाचनप्रिय आणि RSS प्रिय आपण सर्वजण, 5च मिनिटं मला आहेत, तर 5 मिनिटात मी प्रयत्न करणार आहे. नाही तिथे मग चूक झाली तिथे काही. नाही मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलणार. पहिल्यांदा एकदा तुमचं धन्यवाद पुस्तक लिहिल्याबद्दल. जसं माझी ओळख करून दिली तशी मी प्रोफेशनल आहे, मी एक एंटरप्रेनर आहे. माझा वाचनाशी, माझा पुस्तकाशी तसा काही अर्थार्थी फार संबंध नाही. पण मला वाटतं आम्ही जो एक उपक्रम राबवतो त्याच्यामुळे मला इथे बहुतेक बोलवलं आहे. आणि तो उपक्रम बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा नसेल तर अगदी अर्ध्या मिनिटात मी सांगणार आहे. आम्ही काय करतोय, एकदा मला राग आला, असाच राग याच्यासाठी आला की जिथे तिथे जाऊ तिथे म्हणायला लागले की कोणीच वाचत नाही, आता संपलेल्या पुढे वाचणार नाही, संपलं 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 असं सगळं वातावरण. हे 10 वर्षापूर्वीच सांगतोय मी. त्यावेळेला मी म्हटलं चॅलेंज घेऊ, आपण जरा प्रवाहाविरुद्ध काहीतरी काम करू. की वाचतायत का लोक, वाचायचंय का लोकांना, आणि मग वाचायचं तर कुणाच्या हातात दिलं पाहिजेत पुस्तक, आपण कुठे अडचणी आहेत, कुठे गॅप आहे, असा तो एक प्रयत्न म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. आणि माझ्या असं लक्षात आलं, आणि हे मी जे सगळं करतो ते फक्त ग्रामीण भागासाठी करतो, कारण शहरात बरेच जण काम करतात. आणि मग त्या ग्रामीण भागातल्या माध्यमिक शाळेमध्ये वाचनालय उघडता येईल का असा एक प्रयत्न केला. त्याला ज्ञानकी असं नाव दिलेलं आहे. ज्ञान इज संस्कृत वर्ड, त्याची चावी. आणि मला सांगायला आपल्या सर्वांना आवडेल, बहुतेक त्यामुळे मला इथं बोलवलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ते सांगण्याचा नम्र प्रयत्न करतोय, तो असा की प्रत्येक कामाच्या दिवशी आम्ही 3 वाचनालय गावात उघडतोय. प्रत्येक कामाच्या दिवशी टाळ वाजवत होतं. मग ह्याच्यामुळे ते वाचन संस्कृती सर वाढत नाहीये. टाळ्या वाजवल्या पाहिजेत का नाही, जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे प्रत्येक कामाच्या दिवशी. आणि आम्ही आतापर्यंत 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय. आणि 10 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख ही सक्सेस स्टोरी नाही, त्यातल्या 3,73,000 विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचे अभिप्राय आम्हाला पाठवलेले आहेत. पुस्तक लिहिण्याचे अभिप्राय म्हणजे काही संपलेलं वगैरे नाहीये, ते आपल्याला फक्त न्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी कष्ट घ्यावं लागणार आहे, त्यासाठी कन्सिस्टन्सी, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट, ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे. तो वाचत नाही, ते वाचत नाही म्हणायच्या ऐवजी हे जर आपण प्रोएक्टिव्हली केलं ते निश्चित होणार आहे. म्हणून बहुतेक मला इथं बोलवलंय असं मला वाटतं. तर मला धनश्री मॅडमनी बुधवारी पुस्तक आणून दिलं संध्याकाळी. आता एवढं 300 पानाचं पुस्तक, म्हणजे मी जसं म्हणाल तसं मी वाचन वगैरे काय फार नाही, अभ्यास केलेला नाही, त्यामुळे मला वाडीला ऍडमिशन पण दिलं नव्हतं बरं का. मी म्हणून एक्सटर्नली केलं, पण मी ऋणी आहे. आणि मी BMCC मध्ये पण यायचो, कारण मी एका ठिकाणी राहायचो, तिथनं मला BMCC जवळ असायची. कॉमर्स करत होतो, म्हणलं अगदी आतमध्ये नाही आलं तरी बाजूला राहिलं वान नाही तर गुण लागेल BMCCचा, तसा प्रयत्न केला होता मी. आणि तुमच्या शाळेत कॉलेजचं लायब्ररीचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं, फार भारी वाटलं होतं मला त्यावेळेला. हो. तर हे जेव्हा पुस्तक मला मिळालं त्यावेळेला मी वेगळ्या डोळ्यातनं बघतो. मी जसं म्हणालो प्रोफेशनल आहे, मी म्हणलं आपण असं करूयात की आपण लोकांना विचारूया याविषयी. आणि मी काय केलं, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा, मला कन्नड तेलुगू येत नाही, पण हिंदी बऱ्यापैकी बोलतात तेलंगणामध्ये, काही अडचण येत नाही. तिथल्या ग्रामीण भागातल्या 85 लोकांशी बोललो मी. बरेच जणांना फोन केले, 85शी बोललो. हे आपल्यासाठी फार महत्वाचं असं मला वाटतं असं नाही. आणि त्याचे भाग केले की 18 ते 25 मधला तरुण काय म्हणतोय, 25 ते 35 मधला काय म्हणतोय, 35 ते 50 मधला काय म्हणतोय, आणि 50च्या वरचा काय म्हणतोय. तर 18 ते 35 मध्ये संघ शब्द नाही माहिती, सॉरी बरं का सर, हे थोड्याशा मात्र आधारित आहे, पण सर्वांना RSS शब्द माहिती. हे आपण फीडबॅक घ्यायलाच पाहिजे, असं माझ्याकडनं असं नाही, आपण घेतला पाहिजे असं मला. आणि इंटरेस्टिंग गोष्ट यातली सर अशी आहे की 35 आणि 50 मधल्या ज्या त्यातल्या मी 18-19 महिलांशी बोललो, ते म्हणले आमच्या पोराला संघात RSS मध्ये पाठवलं पाहिजे. तर का? शिस्त. म्हणजे तिथे ते आहे, तिथे तो विषय पोचलाय, मग त्याला आपल्याला जास्त मोठं करता येईल का? हे मी मार्केटिंग अँगलने बोलतोय, हे मी कुणालाही शिकवण्याच्या यांनी अजिबात बोलत नाहीये.
हे मी जे काय अनुभव 35 ते 50 मधले किंवा 18 ते 50 मधले जवळजवळ सगळ्यांनी म्हणाले 3 शब्द त्यांना RSS अँगलनी माहिती आहेत आणि ते असे आहेत, कुठेही अडचण आली ना हे लोक पोचतात आवाज न करता. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी. मी प्रेस करायला इथं आलेलो नाहीये, पण ही परिस्थिती आहे. पण त्याच्याबरोबर हेही जोडतात, बीजेपीला जनतेला यांनी मदत केली. आता तुम्ही बघा बाबा कसं बघायचं त्याच्यात. पण ते म्हणतायत, मी म्हणत नाही, लोखंडे म्हणत नाही, आणि ते माझ्या काही ओळखीचे नाहीत आणि त्यांना मी सांगितलेलं नाही की मी ह्याच्या कार्यक्रमाला जाणार. जर तो असा म्हणतोय तर ते पेनेट्रेट तिथे झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे. आणि एक जे मलाही खटकलं थोडं, ते हिंदूंसाठी करतात. तर हे फीडबॅक आहे तो तिथला, आणि ह्या क्रॉस सेक्शनचा फीडबॅक आहे. मी परत म्हणतो, हा क्रॉस सेक्शनचा फीडबॅक आहे. फक्त आणि फक्त 55च्या पुढचे जे माझ्याशी 8-10 जण बोलले त्या सर्वांना संघ शब्द माहित होता. सो हे आपल्या देशामध्ये वाचन वगैरे संपले असं काही नाहीये. आणि जर कोणताही विचार जर शेवटपर्यंत न्यायचा असेल तर नेण्याची यंत्रणा आता आपल्या देशामध्ये आहे, आणि तुमच्याकडे तर एवढी मोठी यंत्रणा आहे. मला एकच दुःख झालं सर यातलं, मी सगळ्यांना एक प्रश्न विचारला की त्यांचे 1,80,000 वेगवेगळी सेवा कार्य आहेत. एकालाही माहित नाही, 1,80,000 माहित नाही, म्हणजे तो आकडा माहित नाही. मोठ्या प्रमाणावरती काम करतात, पण 1,80,000 हा आकडा जर त्यांना कळाला तर निश्चित त्याचं उत्सुकता वाढेल समजून घेण्यासाठीच, असं मी त्याच्याकडे बघतो. आणि जर 22,000 खेड्यामध्ये आपलं जात आहे तर त्याला आपल्याला थोडंसं पुढे न्यावं लागेल. आणि भारतातली जर 85,000 खेड्यांमध्ये हे पुस्तक, हा विचार मी म्हणणार होतो, पण तुम्ही ऑलरेडीच म्हणला हिंदीमध्ये आवश्यकच आहे करणं, आणि सगळ्याच भाषेत करा, 14च्या 14 महत्वाच्या भाषेत करा, वेगवेगळ्या माध्यमातून करा. हे जर तिथपर्यंत नेलं तर त्याच्या डोक्यामध्ये जे तुम्ही आता तुमच्या ह्याच्यात सांगितलं त्याची उत्तरं तिथल्या तिथे, कारण आपण सर्वांना ऍड्रेस करू शकणार नाहीये, सर्वांना आपण ऍड्रेस करू शकणार नाहीये. तर हे अतिशय उत्कृष्ट मीडियम माध्यम होऊ शकतं असं मला त्याच्यामध्ये वाटतं. मी स्वतः धनश्री मॅडम 10 पुस्तकं विकत घेणार आणि 10 गावात पाठवणार, हा अप्रोच घ्यावा लागणार, तरच ते खालपर्यंत जाणार आहे. अन्यथा नुसतंच ते झालं पाहिजे, ते व्हायला पाहिजे. मला का संघ आवडतो ते सांगतो, केलंय, करतायत, करणार आहेत, तिन्ही शब्दाला जागतायत. कारण बराच वेळेला केलंय आणि थांबतंय, कन्सिस्टन्सी नाहीये. माझ्या मते ह्या देशातल्या बऱ्याचशा संकल्पना ह्या जडून किंवा गाडल्या गेलेल्या आहेत, कारण त्या पुढे गेल्याच नाही, कारण कन्सिस्टन्सीच नाहीये त्याच्यामध्ये. तर ती कन्सिस्टन्सी असल्यामुळे हे पुढे जाणारच आहे. त्यात म्हणजे काही दुमत कोणाचं असूच शकत नाही, आणि त्याच्यावरती डिबेट नकोच आहे असं मला मत आहे. आणि एक फार महत्वाचं, ह्यातलं एका मी MNC मल्टीनॅशनल कंपनीच्या एका टॉप मॅनेजमेंटला शी बोलत होतो, तर त्यांनी जे एक वाक्य वापरलं ते आपण तिथे, हे मी फक्त फीडबॅक देतोय तुम्हाला, बाकी नम्रतेने फीडबॅक देतोय. तो म्हणाला, जगातली सर्वात मोठी गोष्ट आणि अडचणीची गोष्ट आणि करायला जर अवघड कोणतं गोष्ट असेल तर ते म्हणजे संघटन. नाही जमत. एनी ऑर्गनायझेशन, एनी मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा संघटनच असते, म्हणूनच ते चालतं. आज एक कोणीतरी हिंदुस्तान लिव्हर एक छोटासा सोप बनवतो आणि भारतातल्या 20 कोटी घरांमध्ये जातो, हे घडतंय ना, हे घडतंय म्हणजे संघटनच आहे ना काहीतरी, हे यंत्रणा. हा आता कुणीतरी म्हणाल्यात पैसे मिळतात वगैरे, पण निस्वार्थी काम करणारे बरेच जण आहेत, तुमच्याकडे आहेतच. तर ती यंत्रणा आपल्याला वापरायला लागणार, आणि ते संघटन म्हणून जो चांगला पूर्वीच्यांनी जे भयंकर मोठं काम केलेलं आहे त्याला मोठं करायला फारच सोयीचं जाणार आहे. आणि महाराष्ट्राचं जर उदाहरण घ्यायचं तर ग्रामीण भागात, मी आत्ताच कोणाला तरी वरती सांगत होतो की जरी आपला भारतामध्ये ग्रामीण भाग 55 ते आता 60च राहिला असला तरी शहरा भागामध्ये सुद्धा जे 40% झोपडीमध्ये किंवा छोट्या घरात राहतात तर ही ग्रामीण भागच आहे, कारण तो कुठनं तरी गावातनच आलेला आहे. म्हणजे भारत हा मेजॉरिटी ग्रामीणच आहे. असं बघून जर आपण आपला अप्रोच घेतला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर हा जो विचार आहे, हा जो आचार आहे, ही जी शिस्त आहे ती शेवटपर्यंत निश्चित पोहोचेल. मी म्हणतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या, भारतातल्या सगळ्या 6 लाख गावात जावं, पण 6 लाख गावं, 6,000 तालुके आणि 600 जिल्हे, 600 जिल्ह्यापर्यंत होतंय.
6,000 तालुक्यापर्यंत होते, पण 6 गावातही करावं लागेल आपल्याला. तर 6 गावात जायचं असेल तर त्यातली 85,000 गावं अशी आहेत की जिथे जर तुमचा प्रेझेन्स असेल तर तुम्ही 6 गावात जाता, कारण आजूबाजूच्या गावाची लोक त्या 85,000 गावामध्ये त्यांचे नेसेसिटी घेण्यासाठी येत असतात. म्हणजे तिथे तुम्ही आहे, म्हणजे तुमचा विचार तिथे असेल तर तो सगळ्या 6 गावात पेनिट्रेट निश्चित होईल. आणि सेम आपण महाराष्ट्रात करू शकतो. 43,000 गावं, 357 तालुके, 36 जिल्हे. पण त्या जी काही एवढी 43,000 गावं आहेत त्यातली 7,100 गावं अशी आहेत की तिथे जर तुमचा प्रेझेन्स असेल तर तो ऑलमोस्ट 43,000 गावासाठी आहे. ते निश्चित घडतंय, घडणार आहे, घडण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे. तर त्या यंत्रणेचा तुम्ही वापर कराल 85,000 पर्यंत नेण्यासाठी. माझ्यासारख्या एका छोट्याशा एंटरप्रेनरचा जर काही थोडासा किंचितसा हातभार लागणार असेल तर मला तो निश्चित आवडेल. परत एकदा तुमच्या पुस्तकासाठी तुम्हाला शुभेच्छा. मला बोलवल्याबद्दल सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद सर. यानंतर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत ते श्री अनिरुद्ध देशपांडे सर. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या सर्व वाचकांना मार्गदर्शन करावे. श्री अनिरुद्ध देशपांडे सर. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर शरदराव कुंटे, ज्यांच्या हस्ते या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला, आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय प्रदीपजी लोखंडे, पुस्तकाचे सन्माननीय लेखक रामकृष्ण पटवर्धन, सभागृहात विद्यमान सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन, समग्र दर्शन या शीर्षकानं प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती आज संपन्न होती आहे. वैचारिक विश्वामध्ये या लेखनाचं एक मानाचं स्थान राहील यात काही शंका नाही. वैचारिक विश्वातलं साहित्य त्या मानानं कमी उत्पन्न होतं आणि कमी प्रसृत होतं. याचा अर्थ वैचारिक नसलेले वाङ्मय कमी प्रतीचे असं मला म्हणायचं नाही, परंतु वैचारिक वाङ्मय समाजाला दिशा देण्याचं काम करत असतं, समाजाचं प्रतिबिंब उमटवत असतं, आणि त्यामुळे त्याचं महत्व हे एक वेगळ्या प्रकारचं आहे. संघाबद्दल बोलायचं तर बरंच काही बोलता येईल, कारण मी शालेय जीवनापासून संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला समोर दिसत आहेत की अनेक जण संघाशी संबंधित असणारे, स्वयंसेवक असणारे, कार्यकर्ते असणारे या ठिकाणी बसले आहेत. त्यामुळे कदाचित काही माहिती असणाऱ्या आणि आपण त्याची चर्चा यापूर्वीही केली आहे अशा विषयांना स्पर्श करावा लागेल. पुनरावृत्तीचा धोका त्यामध्ये आहे. संघाबद्दल चर्चा बरीच होती आहे. वर्तमानपत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूब पासून असणारे साधनं असतील, संघ चर्चेचा मुद्दा होतो आणि राजकीय परिस्थितीमधल्या परिवर्तनामुळे तर तो अधिक होतो असं आपण पाहतो आहोत गेल्या 7-8 वर्षात. संघाबद्दल समज आहे, तसेच गैरसमज देखील आहेत. याचं कारण असं की आपल्या समाजाला अशा प्रकारचं संघटन बघण्याची सवयच नाहीये. दुसरं कुठलं संघटन तसं नाहीये. खेळाच्या ग्राउंडवरती सगळेजण जमतात याचं विशेष वाटत नाही, ते तर जमलंच पाहिजे, केलं पाहिजे, चांगलंही आहे. परंतु एका ग्राउंडवरती संघाच्या शाखेसाठी जमतात म्हणले की त्यामधल्या एका वेगळेपणाचा अनुभव यायला लागतो. संघाच्या संस्थापकांनी ज्या विचाराला समोर ठेवून संघाची स्थापना केली, आज तोच विचार प्रफुल्लित अंगाने आपल्याला दिसतो. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडींनी त्याचं वर्णन असं केलं होतं की हे संघ विचाराचं एक प्रस्फुटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन आहे. एक बीज रूपाने असणारा संघ विचार आज प्रत्यक्षामध्ये संघटनेच्या स्वरूपामध्ये आणि वैचारिक स्वरूपामध्ये एका मोठ्या वृक्षाचं रूप धारण करून आहे. हे संघ समर्थक असोत अथवा संघ विरोधक असोत कोणाला अमान्य होणार नाही. संघाने काही संकल्पना समाजासमोर ठेवल्या. पूजनीय डॉक्टरना एकदा विचारलं होतं की हिंदूची व्याख्या काय करता तुम्ही.
कारण हिंदू समाजाचं संघटन हा संघाचा मुख्य विषय आहे. डॉक्टर हेडगेवार जे संघाचे संस्थापक होते त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी म्हणलं की ती व्याख्या करण्याच्या भानगडीत पडू नका. दोन धोके उद्भवतात. एक काहीतरी राहून जाईल आणि एक नको ते आत घेतलं जाईल. अव्याप्तीचा धोका आहे किंवा अतिव्याप्तीचा धोका आहे. प्रत्यक्ष संघ काय आहे? संघाची एक मोठी मर्यादा अशी आहे की संघात आल्याशिवाय संघ समजत नाही. पण हे झालं एक संघटन या स्वरूपामध्ये, त्याच्या कार्यपद्धतीच्या स्वरूपामध्ये. तत्वज्ञानांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. संघ इन्स्टिट्यूशन नाहीये. आपल्या समाजाला इन्स्टिट्यूशन्सने खूप मोठं पोषण दिलेलं आहे, यात काही शंका नाही. डी सोसायटी सारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी विद्यमान आहेत. अशा अनेक संघटनांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाला आकार दिला हे खरे, परंतु त्यांचं सगळ्यांचं स्वरूप संस्था आहे. संविधान आहे, नियम आहेत, दुरुस्त्या आहेत, शिक्षा आहे, पुरस्कार आहेत, असं सगळं त्याचं स्वरूप आहे. संघ ही संस्था नाहीये. त्यात फक्त फरक करण्याकरता मी बोलतो, संघ हे संघटन आहे, ती संस्था नाही, इन्स्टिट्यूशन नाही. लोकांनी लोकांच्या बरोबरीने एकत्र येऊन समाजाचं चिंतन करून वाढवणारा हा एका अर्थाने वटवृक्ष आहे. संघाची सदस्यता किती असं जर कोणी विचारलं तर अमुक लाख सदस्यता सांगण्याची स्थिती नाही. याचं कारण संघामध्ये कसं सदस्यतेचं रजिस्टर ठेवलेलं नाहीये. त्यामध्ये कुठल्याही प्रकारानं डूज अँड डोंट्स कुठेतरी पुस्तकामध्ये सांगितले नाहीयेत. याचा अर्थ ते नाहीयेत असं आहे का? ते आहेत. प्रत्यक्ष स्वयंसेवकाच्या व्यवहारामध्ये दिसतात, संघाच्या व्यवहारामध्ये दिसतात. आणि म्हणून संघाच्या सगळ्या कामाचा जर मूळ आधार कोणता असेल तर ते एक अनुभवसिद्ध सिद्धांत आहे. हिंदू हा पंथ नाही, संघ मानत नाही, हिंदू पंथ आहे, संप्रदाय नाही. या देशामध्ये रुजलेल्या संस्कृतीचं नामाभिधान हिंदू आहे हे तर नाकारायला कोणाला आवश्यकता नाही. मूल्य व्यवस्थेचा विचार पटवर्धनांनी मांडला. ही मूल्य व्यवस्था समाजामध्ये रुजली तर त्या मूल्य व्यवस्थेला अर्थ आहे. आमची व्हॅल्यू सिस्टम संघाच्या माध्यमातून अशा प्रकारची मूल्य व्यवस्था हाच हिंदुत्वाचा विचार आहे, जो समाजानं वर्षानुवर्ष नवे युगानुयुगे आणि पिढ्यानपिढ्या जपला, विकसित केला, तो मूल्य व्यवस्थेचा विचार आहे. आणि म्हणून त्याकरता हे सगळं काम उभं राहिलेलं आपण पाहतो. डॉक्टर हेडगेवारांनी एकदा असं म्हटलं की आपला समाज हा 3 व्याधींनी ग्रस्त आहे. त्याचा उल्लेख पुस्तकामध्ये सुद्धा आलाय. आत्मविस्मृती, आपण काय आहोत विसरून गेलो. राष्ट्र विस्मृती, राष्ट्राची कल्पना जी आहे त्याच्याबद्दल असणारं विस्मरण. समाज विस्मृती, तिसरते. याला संदर्भ काय आहे, याला पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमी अशी आहे की या समाजामध्ये काय नव्हतं? विद्वत्ता, मोठ्या प्रकारची कौशल्य, वेद वाङ्मयापासून उत्पन्न झालेलं एक श्रेष्ठ वाङ्मय, वेगवेगळ्या प्रकारची कर्तृत्ववान माणसं, सामाजिक सुधारणा उत्पन्न करण्याकरता संघटना उभी केलेली खूप मोठी थोर व्यक्तिमत्व. असं असताना सुद्धा हिंदू समाज असंघटित का राहिला? ही विस्मृतीची बला त्यावरती का येऊन उभी राहिली? असंघटित समाज हेच या संबंध समस्यांचं मूळ आहे, ही संघाची धारणा आहे. अर्थात आता खूप चित्र बदलत गेलं. एक संघटित समाजाचं चित्र समाजासमोर दिसायला लागलं. परंतु या 3 विस्मृतींनी एका अर्थानं आपल्याजवळ असणाऱ्या सामर्थ्याचा परिचय होऊ दिला नाही. मग ते इंग्रजांचा राज्याचा परिणाम असो अथवा काही असो, एक पराभूततेची मनस्थिती उत्पन्न झाली. मोगलांच्या काळापासून ते ब्रिटिशांच्या काळापर्यंत एक आम्ही सतत पराभूत होत राहिलो हे लक्षात आलं. ही पराभूततेची मनस्थिती काढून एक स्वाभिमानी समाज उत्पन्न करावा. जिथे जिथे तो उत्पन्न झालेला आहे त्याला बल प्राप्त करून देण्याचं काम करावं. या अर्थानं संघाच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या संघटना उभ्या राहिलेल्या आजार आपण पाहतो. संघाचं काम काय आहे? जसं ते हत्तीचं वर्णन करणारे आणि आंधळे असतात त्यांचे जे सांगतात तसं आहे.
कोणाला एकाला ते शेपटी हातामध्ये लागते त्यामुळे मोठी झाडाची फांदी वाटते, कोणाला कानाला हात लागल्यानंतर एक मोठा सूप वाटतं. काय त्याची वर्णनं केली ती भिन्न भिन्न आहेत. लोकांनी उदाहरणे वेगवेगळी दिलेली आहेत. संघाबद्दल असं होण्याची शक्यता नाकारता येते. संघ पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, कारण तिथे कवायत आहे, तिथे गणवेश आहे, तिथे आज्ञा आहेत आणि त्यानुसार सगळेजण वागत असतात. मग संघ पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन आहे का? संघाच्या स्वयंसेवकाच्या खांद्यावरती दंड असतो, अनुशासनाकरता असतो, समतेचा एक प्रतीक म्हणून असतो. सगळेजण सारखे आहेत हे त्यामध्ये दिसतं. बरेच जण आजही म्हणतात की अहो सगळे सॅटेलाइटचा दिवस आहे, तो वरून येणारे बॉम्बने जर नष्ट केलं तर दंड काय करणार आहे? तो त्याच्यासाठी नाही. आणि म्हणून संघ पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन नाही. संघ कुठेतरी समाजामध्ये एक वेगळं संघटन उभं करण्याचा प्रयत्न करणारं संघटन नाही. बाकीचा समाज कसा विस्कळीत आहे आणि आमची संघाची शाखा बघा कशी छान चालली आहे, यामध्ये संघाला कधीही अभिमान नाही. संघ आणि समाज हे एकरूप व्हावे हीच संघाची इच्छा आहे. समाजात जे दिसेल चांगलं असेल ते संघामध्ये यावं, संघामधल्या चांगल्या मूल्य व्यवस्थेमध्ये समाजामध्ये रुजवावं. आणि हे करण्याकरता असेल मार्ग तर तो व्यक्ती निर्माणाचा आहे. व्यक्तीमध्ये परिवर्तन, समाजात परिवर्तन, व्यवस्थेमध्ये परिवर्तन. हे कसं घडायचं याच्यावरती अनेक जणांनी पुष्कळ खल केला. आपण पाहतो आजही काही संघ असं क्लेम करणार नाही की आम्हीच काहीतरी एक मोठं सोल्युशन दिलेलं आहे. पण हे आहे की अशा प्रकारचं एक मॉडेल प्रतिमान समाजासमोर ठेवावं आणि बाकीचा समाज विस्कळीत आहे आणि आमची संघाची शाखा बागा कशी छान चालली आहे यामध्ये संघाला संतोष नाही. कुठल्या तरी एखाद्या वाळवंटामध्ये आपलं एक बेट उभं करावं हे संघाला कधी वाटलेलं नाही. डॉक्टर हेडगेवारने तर एकदा असं म्हटलं होतं की संघ जेवढ्या लवकर विसर्जित करावा लागेल तेवढं करण्यात मला रुची आहे. कारण संघ म्हणजे इन्स्टिट्यूशन आहे, संघ समाज आहे. समाजाचे चित्र धारण करणारं एक संघटन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्याकरता काही एक आकार द्यावा लागतो, त्याकरता काही एक साधन उत्पन्न करावं लागतं, त्याला काहीतरी एका माध्यमाची गरज असते आणि ते साधन ते माध्यम आपल्याला संघाच्या शाखेच्या रूपाने दिसतं. हिंदू समाज का बहुसंख्य आहे हा त्याचं कारण नाही. डॉक्टर हेडगेवार एकदा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि तिथे पंडित मदन मोहन मालवीय यांचं पुस्तक भाषण चालू होतं. मदन मोहन मालवीयांनी विषय मांडला, दोघेही श्रेष्ठ व्यक्तिमत्व, आपण काही त्यावरती वेगळं बोलू शकणार नाही. मालवीयजींनी विषय असा मांडला की हा हिंदू समाज हिंदू धर्म पाळतो, हिंदू धर्माच्या ज्या काही चालीरीती असतील त्या पाळतो, त्यामुळे हा हिंदू राष्ट्र आहे. डॉक्टरांनी त्यांना नम्रपणाने असं म्हटलं की शेवटचा हिंदू यामध्ये शिल्लक असेपर्यंत हिंदू राष्ट्र आहे. याचा अर्थ हिंदू कुठला पंथ नाही, हिंदू संप्रदाय नाही. या देशामधल्या संस्कृतीचं ते एक उच्चरवाने घेतलेलं नामाभिधान आहे. सामाजिक विषमतेचा विचार आपण करतो की विषमता संपली पाहिजे, समरसता उत्पन्न झाली पाहिजे. कोणत्या समाजाची? हिंदू समाजातल्याच एका अंगानं हिंदू समाजातल्या दुसऱ्या अंगावरती अत्याचार नाही का केले? आजही केले जातात, पाहतो आपण. म्हणजे या देशामधल्या बऱ्या वाईटाचं दायित्व जर कोणावरती असेल तर ते हिंदू समाजावरती आहे. याचा अर्थ ते मुसलमान समाजावर नाही किंवा ख्रिश्चन समाजावरती नाही असं अजिबात नाही. खूप भ्रम उत्पन्न केले जातात आणि अशा भ्रमांना स्पष्टीकरणाच्या रूपाने, उदाहरणांच्या रूपानं पुढे आणावं हे तर या साहित्याचं काम आहे. ते या साहित्यानं परिपूर्ण पद्धतीने केलेलं आहे. कारण संघ हा एक समाजाकरता झटणारा एक विशिष्ट कार्यपद्धती घेतली. त्या कार्यपद्धतीमध्ये मनुष्य निर्माण होतो. अनुशासनाचा विषय असेल, निस्वार्थ देशभक्तीचा विषय असेल, कोणी स्वार्थाने येत नाही. स्वार्थ साध्य करून घ्यावं असं संघामध्ये काही असलंच तर त्याची ओळख संघामध्ये व्यवस्थित होते. आणि म्हणून निस्वार्थ बुद्धीने तनमन धनपूर्वक आजन्म हे काम करण्यासाठी मी प्रतिज्ञित होत आहे असं संघाची प्रतिज्ञा आहे. हिंदू समाज, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती याचं रक्षण. आणि त्यामध्ये पुढे असं म्हटलं आहे की यासाठी मी संघाचा घटक झालेलो आहे. कॉन्स्टिट्यूएंट ऑफ RSS.
मी घटक झालोय. आम्ही सगळ्यांनी मिळून संघ सुरू केलेला आहे. डॉक्टरांनी ज्यावेळेला संघ स्थापन केला त्याची जेव्हा बैठक होती त्या बैठकीतच त्यांनी सांगितले आज आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी मिळून घेतलाय. सामूहिकता आहे. पटवर्धन पुस्तक लिहिणार होते त्यातला एक मुख्य अंग होतं व्यवस्थापनाचं. काही अंशी पुस्तकामध्ये ते आलं आहे. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही व्यवस्थापनाला तज्ञ आहात. संघातलं व्यवस्थापन आणि व्यवस्थापनाचे मूलतत्व याच्यावरती काही एक संशोधन करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी केलंय ते, पण यांनी देखील त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने करावं अशी मला त्यांना विनंती करायची आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या अंगांनी संघ पाहू शकतो. विशाल संघटना हे तर खरंच आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याच्या जवळपास तालुक्यापर्यंत, म्हणजे एक तालुका अपवाद नसेल अशापर्यंत पूर्वोत्तर राज्याची काही 1-2-4 उदाहरणं सोडली तर संघ आहे. मी संघाचा आहे असं म्हणणारे लोक आहेत. संघाच्या शाखा प्रत्यक्षामध्ये सुरू आहेत. आणि यातून उत्पन्न होणारा जो एक आत्मविश्वास समाजाच्या मनात आहे, त्या समाजाच्या मनातला आत्मविश्वास हा अनेक वेळेला व्यक्त झालेला आहे. ज्या वेळेला उत्तराखंडामध्ये म्हणजे मोठा पूर आला आणि खूप लोक अडकले, अगदी वेगवेगळ्या पर्वतांवरती सुद्धा, आणि हेलिकॉप्टरने एक संघाच्या स्वयंसेवकांची सेवा कार्य करण्याकरता गेलेली बॅच पाठवली. त्यावेळेचं दृश्य बघणाऱ्या एकाने असं सांगितलं की आता निदान काही जण जिवंत अवस्थेमध्ये आपापल्या ठिकाणी जातील. तोपर्यंत विश्वास होणार की कोणीतरी येईल आणि आपली याच्यातून मुक्तता करेल. विश्वास उत्पन्न झाला. 1,80,000 सेवा प्रकल्पांचा उल्लेख या ठिकाणी आला. एखादं औरंगाबादचं किंवा लातूरचं विवेकानंद हॉस्पिटल, औरंगाबादचं डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल, अशा इतक्या मोठ्या उदाहरणांपासून ते छोट्या छोट्या उदाहरणापर्यंत आपल्याला असं लक्षात येतं की समाजाच्या दुर्बल घटकांकरता, सामाजिक विषमतेचं भक्ष्य झालेल्या मंडळींकरता आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती सेवा कार्य चालू आहेत. त्या सेवा कार्यांची प्रसिद्धी होत नाही हा भाग वेगळा, आणि तेच बरं आहे. आपल्याला अनेक सेवा कार्य माहिती आहेत की जे प्रसिद्धीच्या अंगाने पुढे गेले आणि त्याचं जे नीट स्वरूपामध्ये विकसन व्हायला पाहिजे होतं ते झालं नव्हतं. आणि म्हणून असे संघाच्या असणाऱ्या संघ जीवनाचे विविध पैलू आहेत. त्या विविध पैलूंनी मिळून संघाची आकृती तयार होते. आणि त्या आकृतीचं गंतव्यस्थान जर कोणतं असेल तर समाज आणि संघ एकरूप व्हावा. संघामध्ये असणारी जी गुणसंपदा आहे ती समाजामध्ये प्रतिबिंबित व्हावी आणि समाजाचं जे सर्वस्पर्शी चित्र आहे ते संघाला उपलब्ध करून द्यावं. संकट काळामध्ये समाजाची मदत करणारा संघ, ही प्रतिमा आता वेगळी सांगावी लागत नाही. मोरवीच्या पुरानंतर बऱ्याच प्रमाणावरची प्रेत नदीच्या किनारी तशीच होती. संघ स्वयंसेवकांना काही प्रेत उचलण्याची आणि त्यांचा अंत्यविधी करण्याचं प्रशिक्षण दिलेलं नाहीये. असंच अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये म्हणतं, पण ते येतं कुठून? सामान्यातल्या सामान्याच्या मनामध्ये एक असामान्यत्व कसं उत्पन्न होतं ते अन्य ठिकाणी का नाही उत्पन्न होत? अन्य ठिकाणी उत्पन्न होत नाही याचा विषाद आहे, खरं आहे, पण का उत्पन्न होत नाही याची कारण मीमांसा देखील बघायला पाहिजे. आणि म्हणून या वातावरणाचा परिणाम त्यामध्ये असा होतो की त्यालाच आम्ही म्हणतो की व्यक्ती निर्माणाचं काम आहे. संघाची 1 तासाची शाखा त्याच्या उरलेल्या 23 तासांना नियंत्रित करत असते. हे कळत न कळतपणे आपण पाहतो. हे समाजापर्यंत पोहोचतं. समाजाचा विश्वास त्यामध्ये उत्पन्न होतो. आपल्या समाजाला अनेक व्याधींनी ग्रस्त केलंय, त्यातली एक सामाजिक विषमतेची व्याधी आहे. संघ त्याला सामाजिक समरसता असं त्याचा उल्लेख करत असतो. समरसता हा शब्द आता जवळपास सगळीकडे रूढ होत गेलेला आहे. समरस असू तर समता येईल ना, समरस नसू तर समता येईल की मग ती कायद्याने येईल. कायद्याने समता आली का? अस्पृश्यता विरोधी कायदे तयार झाले, हुंडा विरोधी कायदे तयार झाले, अट्रॉसिटीज सारखा एक भयानक कायदा तयार झाला. कायद्याने काही समाजाचं संघटन झालंय का? कायदा एक साधन रूप आहे, खरं आहे, परंतु ज्याचं संघटन करत असताना या अशा गैररूप प्रवृत्ती उत्पन्नच होणार नाही हे त्यामध्ये उत्पन्न झालं. संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरुजींनी
डॉक्टर आंबेडकरांना एक पत्र लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 60 वर्ष वयाची पूर्ण होत होती. त्यांच्या अभिनंदनासाठी पत्र लिहिलं. त्याच कालखंडामध्ये बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं, जाती संस्थेचं उच्चाटन. पूजने गुरुजींनी त्या पत्रामध्ये लिहिलं की जाती संस्थेचं उच्चाटन जेव्हा होईल तेव्हा होवो, आमच्या सदिच्छा आहेत, ते व्हायला पाहिजे. परंतु तत्पूर्वी आम्ही संघामध्ये असं करत असतो. त्याला त्यांनी शब्दप्रयोग दिला. इंग्रजीतलं पत्र आहे, इरोजन ऑफ कास्ट, जात भावनाच आम्ही क्षीण करतो. 70 वर्ष 80 वर्ष सगळेजण एकत्र राहतात, जेवणामध्ये कुठे फरक नाही, घराघरांमधून जातात, सण समारंभ एकत्र साजरे करतात, दुःखाच्या प्रसंगी एकत्र येतात, कोणी कोणाला जात विचारली आहे का? हे मॉडेल तयार होणार आहे, ते समाजामध्ये उत्पन्न करायचे. कारण जातीशिवाय दुसरं काही चालतच नाही. एक छोटी कॉर्पोरेशनची निवडणूक असली तरी वर्तमानपत्राच्या रकाने सांगतात की हा अमुक अमुक निवडून येण्याची शक्यता, कारण त्यांच्या जातीचे लोक जास्त, जातीचं विस्मरणच होऊ देत नाहीत. स्वार्थाकरता असेल, प्रसार माध्यमांकरता असेल, कोणतेही असेल. मी जवळपास 50 वर्ष संघामध्ये आहे. मला म्हणजे माझी जात विचारण्याचं कारण नाही, कोणीतरी त्यांना आडनावावरून ओळखेल. पण मला असे निदान अनेक स्वयंसेवक माहिती आहेत की ज्यांची आम्ही एकत्र राहिलो, एकत्र काम केलं, घरामध्ये अगदी घरातल्या मेंबर्स सारखी ओळख झालेली आहे, त्यांची जाती माहिती नाही. हे आदर्श चित्र थोडा वेळ घेईल, पण हेच आदर्श चित्र समाजाच्या विषमतेची समस्या सोडवेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलंच होतं ना, इक्वॅलिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी. यामधलं फ्रॅटर्निटी महत्वाचं आहे. फ्रॅटर्निटी हा शब्द म्हणजे बंधुभाव हा शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये घ्यावा की नाही याची बरीच चर्चा झाली होती. बाबासाहेबांनी आग्रहपूर्वक त्यामध्ये तो शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये घ्यायला लावला. याचं कारण असं की लिबर्टी आणि इक्वॅलिटी फ्रॅटर्निटीच्या आधारावर सुदृढ राहणार आहे. जर बंधुभावच संपला तर बाकीच्या गोष्टी राहतील कशा? आणि म्हणून हे रुजवण्याचं काम करणं, याला पुस्तकांची गरज असेल तर असेल, परंतु व्यवहाराची गरज जास्त आहे, अनुभूतीची गरज जास्त आहे. आणि त्या अनुभूतीच्या आधारावरती चालणारं संघाचं काम आपण सर्वदूर पाहतो आहोत. बरेच विषय त्यामध्ये येतात. सेवा कार्याचा जसा विषय आला तसा 2 मोठ्या संकटामधून संघ सोनं तप्त होऊन जसं अधिक तेजस्वी बनून बाहेर पडतात तसा बाहेर पडला. 1948 साली महात्मा गांधींच्या हत्येनंतरचं वातावरण आपण त्यावेळच्या मंडळींकडून ऐकलं की अंगावरती काटे उभे राहतात. घरच्या घर उद्ध्वस्त केली. परंतु संघाच्या सरसंघचालकांनी शांत राहण्याचंच आवाहन केलं. बी काम ॲट एनी कॉस्ट. कुठल्याही प्रकारे प्रतिकार नावाची गोष्ट नाही. समाज आपलाच, जीभ चावली जाते म्हणून की आपण दात काढून नाही टाकत. समाजातल्या रसाने समाजातल्या असणाऱ्या व्याधींवरती मार्ग शोधून निघणार आहे. आणि म्हणून संघाच्या या सगळ्या व्यवहारामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की समाजाचं एक चित्र उभं करण्याचं स्वप्न आहे. 1975ची आणीबाणी झाली. तुमच्या आमच्यापैकी अनेक जण, हजारो जण तुरुंगामध्ये डांबले गेले. 18-20 महिने तुरुंगात राहावं लागलं. कोणाचा कोणाला पत्ता नाही केव्हा सुटणार आहे. एका राजकीय व्यक्तीशिवाय दुसऱ्याला कोणाला पत्ता नाही. अशा कालखंडामध्ये बाहेर आल्यानंतर वातावरण, राजकीय वातावरण सोयीचं होतं. जनता पार्टीचं राज्य प्रस्थापित झालेलं होतं. म्हणायचं असतं तर कदाचित प्रतिशोध घेता आला असता. त्यावेळचे सरसंघचालक पूजने बाळासाहेब देवरसांनी सांगितलं, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, विसरा आणि क्षमा करा, पुढे चला. समाज आमचा आहे. समाजामध्ये काही व्याधी येतील यात काही शंका नाही, भेद येतील ह्यात काही शंका नाही. परंतु बाहेरून कोणी येऊन ते मिटवणारे असं नाही. विहिरीमधलं पाणी शुद्ध करण्याकरता विहिरीतलंच पाणी काढलं जातं, पोटॅशियम परमॅंगनेट त्यामध्ये मिक्स केलं जातं आणि पुन्हा ते विहिरीमध्ये टाकलं जातं. समाजातल्या सगळ्या समस्या समाज सोडवेल आणि ते सोडवण्याकरता असणारी अंतःप्रेरणा जागृत करण्याचं काम अनेक लोक करत असतात. त्यात संघ करतोय. संघाला हा कधी अहंभाव नाही की जे करेल ते संघच करेल. परंतु आता चित्र असं उत्पन्न झालंय की एक विशाल संघटन उभं राहिलंय. या संघटनेची ताकद मनुष्यबळाची आहे. हे मनुष्यबळ निस्वार्थी आहे आणि ते कुठलं तरी मॉडेल दाखवण्यापुरतं नाही, संपूर्ण समाजामध्ये नेण्याचे आहे. खूप लोकांना आश्चर्य वाटतं की संघाची शाखा म्हणजे काय.
कशी चालते, व्यक्ती निर्माण कसं होतं. सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांनी एकदा विद्यमान सरसंघचालकांना विचारलं की हे तुम्ही व्यक्ती निर्माण म्हणता ते कसं होतं. स्वाभाविकपणे त्यांनी वर्णन करता करता संघाच्या शाखेचे वर्णन केलं आणि रतन टाटा शाखा बघायला आले नागपूरला. 1 तासाची शाखा सगळी बघितली. ते म्हणले मला कळलं हे कसं आहे, यात अनुशासन आहे, यात निर्णय समान आहे, सामूहिकता आहे. छोटा मुलगा सुद्धा आज्ञा देतो म्हटल्यानंतर प्रत्येक जण आज्ञा पालन करत असतो. कोण आज्ञा देणारा हा प्रश्न येत नाही. कुठला नियम आहे, कुठली सदस्य आहे, कोणाला बाहेर काढायचं, देअर इज नो एक्सक्लुजन. संघामध्ये कधीही कोणाला तरी बाहेर काढून टाकलं आहे असं तुम्हाला वाचायला मिळणार नाही, ऐकणारा मिळणार नाही. आणि त्याने तथाकथित अर्थाने बंडखोरी केलेली असेल तरी त्याला बाहेरचा दरवाजा नाही दाखवलेला. स्वर्गीय बाबाराव भिडे संघाच्या सभागृहाला फक्त एंट्रेसचा दरवाजा, एक्झिटचा दरवाजा नाहीये. जो येईल तो या सगळ्या वातावरणामध्ये याच पद्धतीचं काम करेल. आणि म्हणून ते अनुभूतीजन्य काम अधिक आहे. सिद्धांत तर आहेच. या सिद्धांताच्या आधारावरती हे काम उभं राहिलं. आणि म्हणून हिंदू शब्दाला आपल्याला त्या हिंदू समाजाचं वर्णन करताना त्याचं जे जे काही वैशिष्ट्य आहे ते टिकवून तो पंथ होणार नाही, तो संप्रदाय होणार नाही, याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एकत्रित संचयित अशा पद्धतीचा विषय असावा तो पटवर्धनाच्या पुस्तकात आहे. योगायोगाने गेल्या 10-12 वर्षांमध्ये आणखी काही पुस्तकं निघाली आहेत. नाही तर संघावरची पुस्तकं निघणं हे क्वचितच होतं. पण त्यानंतरही बऱ्याच पाश्चात्य लेखकांनी लिहिली, भारतीय लेखकांनी देखील लिहिली, वेगवेगळ्या भाषांमधून देखील उत्पन्न झाली आहेत. अशा प्रकारचं साहित्य अधिकाधिक उत्पन्न व्हावं लागेल, तेव्हा संघ समजेल. डॉक्टरांनी संघ सुरू केला तेव्हा शालेय विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन नागपुरातून ते व्यायामशाळेचं शिक्षण देण्याकरता आलं. त्यातून संघाची शाखा उभी राहिली. चरित्रामध्ये असं लिहिलंय की नागपूरमधली मंडळी त्यांची चेष्टा करत असत की भले भले आले, त्यांनी हिंदू संघटनेचा प्रयत्न केला, ते निघून गेले, तुमच्या हातून पोराटोरांना घेऊन काय संघ उभा राहील का. आता त्या वाक्याचं स्मरण करणं आणि आजचा संघ बघणं यामधला फरक आपल्याला लक्षात येतो. तो आहे संघटनेच्या बळाचा फरक. काही काळ संघटनेसाठी संघटना होतं, पण आता संघटन आणि समाज यांच्या एकरूपतेचा विचार यामध्ये झालाय. नाहीतर हिंदू समाजाचं वर्णन हे मोठं विदारक होतं. नचिन केळकरांनी केसरीमध्ये हिंदू समाजाचं वर्णन करताना असं म्हटलं होतं की 4 हिंदू एका दिशेने एका मताने केव्हाच चालत नाही, फक्त ज्या वेळेला 5वा खांद्यावर असतो तेव्हाच चालतात. हे नचिन केळकरांसारख्या माणसानं अत्यंत विदारक पद्धतीने केलेलं वर्णन आणि तिथून झालेल्या परिवर्तनाचं चित्र हे आपल्या समोर आहे. त्यामुळे विशाल संघटन हे संघटनेसाठी संघटन, संघटनेच्याच विस्तारासाठी संघटन असं नसून ते समाजाच्या उत्कर्षासाठी, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, समाजाच्या असणाऱ्याच गरजा लक्षात घेऊन समाजातल्याच लोकांना उभं करणं. या करोनाच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणावरचं सेवा कार्य झालं. मला सांगा, सगळेजण काय संघाचे स्वयंसेवक होते का? परंतु ती प्रेरणा घेऊन त्यांच्याबरोबर मंडळी आली. अगदी छोट्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या 14-15 वर्ष 16 वर्षाची मुली पहिल्यांदा 8 दिवस क्वारंटाईन मध्ये राहिल्या, मग नंतर 8 दिवस सेवा केली, पुन्हा 8 दिवस क्वारंटाईन मध्ये राहिल्या. पालकांनी त्यांना मोकळेपणाने परवानगी दिली. तो रोग जळायला काही प्रतिकूल वातावरण नव्हतं. प्रश्न असा येतो की अशा प्रकारची प्रेरणा उत्पन्न करणं, एक भावात्मक समाज धारणा उत्पन्न करणं हे संघाचं काम आहे. आणि त्यामुळे त्यात नवीन काही नाही. अधिकाधिक लोकांपर्यंत ते जाऊन पोहोचावं, वास्तव चित्र पोहोचावं. ज्या प्रकारची एक आश्वासक शक्ती संघ उभा करतोय त्या शक्तीचा परिचय करून द्यावा, या दृष्टीनं रामकृष्ण पटवर्धनांनी एक मोठं काम त्या ठिकाणी उभं केलंय. या साहित्य विश्वामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. आणि म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून मला जे माझ्या मनात संघ स्वयंसेवक या नात्याने आलं ते आपल्या समोर मी ठेवलं. आपली सर्वांची मी रजा घेतो. दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. त्यानंतर अध्यक्षीय समारोपाकडे वळण्याआधी मी पुणे महानगराचे
प्रचार मंडळाचे सदस्य श्री मिलिंदजी महाजन यांना व्यासपीठावर आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. श्री मिलिंदजी महाजन. माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं काम दिलेलं आहे. आपले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सामाजिक उद्योजक श्री प्रदीपजी लोखंडे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते शरदरावजी गुंटे, की जे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तसेच या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने गणेश सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला मार्गदर्शन ज्यांनी केलं असे प्राचार्य अनिरुद्धजी देशपांडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, तसेच प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी काम केलं, त्याच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे कार्यवाह श्री महेशजी करपे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. सभागृहात उपस्थित आपण सर्व मान्यवर बंधू व भगिनी यांचेही मी आपले आभार मानतो. ज्यांनी प्रस्तावना केली ते मिलिंदजी कांबळे यांचेही मी आभार मानतो. शेजारी जी शाळा आहे माधव सदाशिव गोळवलकर या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लीनाताई तलाठी यांचेही मी आभार मानतो. कार्यक्रमाचे चित्रण करणारे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फिल्म अँड टेलिव्हिजन विभागाचे तंत्रज्ञ छायाचित्रकार बाळू थरकुडे यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाला जो सेवक वर्ग डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दिला त्यातील विशेषतः श्री राजप्रसाद शिर्के काका आणि रोकडे काका यांचे मी आभार मानतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिंहगड भाग प्रचार विभागाचे कार्यकर्ते ते गेले 15 दिवसापेक्षा जास्त दिवस या कार्यक्रमात यशस्वी होण्याकरता झगडत होते, त्यांचेही मी आभार मानतो. चहा पानाची व्यवस्था करणारे सुहाजी दाबेकर यांचेही मी आभार मानतो. ज्यांनी सूत्रसंचालन केलं असे श्री नरेंद्र गोसावी यांचेही मी आभार मानतो. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान होणार आहे. पसायदान म्हणणाऱ्या आर्या आयगळीकर यांचेही मी आभार मानतो. विश्व संवाद केंद्र त्याचे अध्यक्ष श्री अभयराव कुलकर्णी आणि कार्यकारी संपादिका अंजलीताई तागडे यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमाला माध्यम क्षेत्रातील सर्व वार्ताहर हजर होते, त्यांचेही मी आभार मानतो. सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो आणि दीपावलीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यानंतर शरदराव कुंटे सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. संघाच्या कामाचा विस्तार गेल्या 96 वर्षामध्ये झपाट्याने झाला यात काही शंका नाही. फक्त संख्या वाढली असं नाही, जॉग्राफिकल म्हणजे गावोगावी पोहोचण्याच्या दृष्टीने विस्तार फक्त झाला असंही नाही. समाजाच्या वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन्स मध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये संघ पोचलेला आहे, विस्तारतो आहे. संघाचा विचार किती प्रमाणात पोचला, नेमका संघ काय करतो आहे, कसं करतो आहे, त्यामागची प्रेरणा काय आहे, आणि तो विषय जर आपल्याला आवडला असेल, पटलेला असेल तर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, हा विषय किती जणांपर्यंत पोहोचला याबद्दल मात्र थोडी शंका आहे. प्रदीपजींनी सांगितलं की मी जवळजवळ 7-8 हजार गावांच्या मध्ये सर्व्हे घेतलाय. प्रत्यक्ष 150 जणांशी फोनवर बोललेले आहे आणि त्याच्या आधाराने त्यांनी काही निष्कर्ष सांगितले. 7-8 हजार गावं मोठी संख्या आहे, पण महाराष्ट्र, गुजरात, गोवा या 3 राज्यांमध्ये जिथे जिथे मला संघाच्या कामानिमित्ताने जायची वेळ आली, एक सहजपणे 500-700 घरांमध्ये, संघाच्या संबंधित असलेल्या घरांमध्ये
मी गप्पा मारलेल्या आहेत जाऊन, आणि आपल्याला सगळ्यांना ऐकून धक्का वाजेल की आपल्या चांगल्या कार्यकर्त्याचं घर तिथेही संघ नीट माहिती आहे असं नाही. कार्यकर्त्याची पत्नी घरातल्या आले गेलेल्या प्रत्येकाचं स्वागत करते जरूर, त्याच्या सगळ्या कामाचं नियोजन करणं, त्याला मदत करणं, ते काम नीट होईल याच्यासाठी जे काय पाठीमागं वरण करायला लागेल ते करत असते. पण खरंच तो काय काम करतोय, संघ म्हणजे नेमकं काय आहे, काय विचार आहे त्याच्या पाठीमागे, प्रत्यक्षात कामं होत आहेत संघाची म्हणजे काय स्वरूपात होत आहेत, फार कमी ठिकाणी माहिती आहे. ही जर संघ कार्यकर्त्याच्या घरातली स्थिती असेल तर बहुतांच्या समाजामध्ये जिथे जिथे आपण संघाचा विचार घेऊन गेलो असं म्हणतो तिथे किती माहिती असेल. 1,80,000 गावांमध्ये संघाची कामं चालली आहेत, याचा अर्थ काही कोटी नागरिकांच्या पर्यंत संघाचे कार्यकर्ते सेवा माध्यमातून पोहोचलेले आहेत. त्यांना एवढं माहिती आहे की चांगली काम करणारी माणसं आहेत. या सगळ्यांचं एक जे समान मत पहिल्यांदा येतं, प्रदीपजी म्हणाले का चांगली माणसं आहेत, शिस्त आहे, स्वतः प्रामाणिक आहेत, लबाडी करत नाहीत, पैसे खात नाहीत, इथपर्यंत सगळ्यांचं एकमत आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन संघ म्हणजे काय आहे, संघाचा विचार काय आहे, संघाचा कार्यक्रम काय आहे, आणि आमच्यासाठी हे लोक काय धडपड करतायत, मग तसं असेल तर आम्ही काही करू शकतो का, हा विचार नाही पोहोचलेला. आणि म्हणून जर प्रत्यक्ष सगळ्या समाजाच्या सर्व स्तरापर्यंत संघाला पोहोचायचं असेल तर आणखीन काहीतरी त्याच्यासाठी खटपट करावी लागणार आहे. ज्यावेळी संघाचं काम खूप मर्यादित स्वरूपाचं होतं, लहान होतं, त्यावेळी तर संघाची कार्यपद्धती जे होते की काही कागदावर विश्वास ठेवायची गरज नाही. मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट, त्याच्यातून संघ पसरेल. मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट, त्याच्यामधून संघाचा विचार जाईल, त्याच्यामधून संघाचा विस्तार होईल. यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. पण जसा विस्तार वाढत चालला तशी ही कार्यपद्धती कमी पडते असं जाणवतं. त्याला आणखीन इतर अनेक साधनांची गरज भासणार आहे, नक्की भासणार. आणि दोघांनी बोलताना, पटवर्धन सरांनी बोलताना आणि अनिरुद्धजींनी बोलताना सांगितलं की इथपर्यंत पोहोचल्या संघाचं काम म्हणजे काही फार मोठं झालं असं नाही, आपल्याला काही पाठ थोपटून घ्यायला पाहिजे अशातलं काही भाग नाही त्याच्यासाठी. अगदी खरी गोष्ट आहे. संघाला सगळ्या समाजव्यापी व्हायचं म्हणजे काय करायचंय तर जी आज 6 लाख खेडे आहेत त्यातल्या प्रत्येक खेड्यामध्ये आणि त्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं, त्याला संघाशी जोडून घ्यायचं आहे. तेवढ्यावर नाही भागलं तर त्याला संघाला बनवायचं म्हणजे काय करायचं आहे तर तो प्रत्यक्ष रोज शाखेत येईल, प्रार्थना करेल, काही आवश्यकता नाही. समजा एक साधी छोटी गोष्ट त्याच्याकडून होणं अपेक्षित आहे. या प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या गरजा भागवून समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, या मनस्थितीत यावा. बस तिथपर्यंत संघ पोहोचवा. आतापर्यंत फक्त घेण्याची सवय समाजातल्या अनेक वर्गाला लागलेली आहे. समाजासाठी आपण काहीतरी द्यायचं असतं, काहीतरी करायचं असतं, हा नाही विषय पोहोचलेला. यातल्या समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून हे तुझं कर्तव्य आहे की तू समाजासाठी काहीतरी वेळ दिला पाहिजे, शक्ती दिली पाहिजे, पैसा खर्च केला पाहिजे, काही ना काही समाजाला तू दिलं पाहिजे. अर्थात स्वतःच्या गरजा भागवून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं जर पोचायचं असेल तर 1,80,000 सेवाकरी काहीच नाही आहे. जर आपला समाज 140 कोटीचा असेल तर किमान 140 कोटी समस्या समाजामध्ये आहेतच. आणि त्या सगळ्या समस्यांना जर उत्तर शोधायचं असेल तर 140 कोटीपर्यंत आपल्या सेवाकारांची संख्या पोहोचली पाहिजे. तर कुठेतरी समाजातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक गरजा भागतील आणि एक सक्षम, समर्थ, संघटित समाज उभं राहिलेला दिसेल. कुठे 1,80,000 आणि कुठे 140 कोटी जिथपर्यंत पोहोचायचं आहे अशी अपेक्षा. कसं पोहोचणार, कधी पोहोचणार, या सगळ्या लोकांच्या पर्यंत संघाचा विचार, कार्यपद्धती, नेमकं काय केलं तर आपण त्याच्याशी जोडले जाऊ, हे कसं पोहोचेल. तर जेवढी सगळी माध्यमं उपलब्ध आहेत त्या सर्व माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. रामकृष्णजींनी जे पुस्तक लिहिलं आहे, हे पुस्तक या दृष्टीने अतिशय प्रभावी माध्यम आहे की जो हातात घेईल आणि वाचेल त्याला नवीन नवीन गोष्टी संघ काय करतोय समजत जाईल आणि अरे त्यातल्या या गोष्टी आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊ शकतो हे समजेल. आज एका कार्यक्रमाला गेलो तो डॉक्टर शेजवलकरांच्या
त्यांचं नाव एका रस्त्याला देण्याचा विषय होता. डॉक्टर शेजूळकर हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी फार फार मोठी हस्ती, लाईफ मेंबर तर होतेच, पण मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांचं एक मोठं स्थान आहे अशी व्यक्ती. त्या कार्यक्रमाला गेलो. एक महिला सहज बोलता बोलता मला म्हणाली, मी 40-50 वर्ष संघाच्या घरात आहे. आधी माहेरी होते तिथेही संघाचं घर आहे, सासरी आले तिथेही आहे. पण काय खरंच आमच्यासाठी काही संघात नाही का? म्हणजे आम्ही काहीतरी संघाचं काम करावं असं काहीच व्यवस्था नाही का आपली? एक धक्का बसावा असं मला झालं. 50 वर्ष संघाच्या संपर्कात राहिलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण समाजासाठी काय करू शकतो, संघाची आपल्याकडून नेमकी काय अपेक्षा, काय करायला पाहिजे, पोचलेलं नाहीये. आणि तसं जर असेल तर त्याचा एकच मार्ग आहे की ज्या ज्या पद्धतींनी, मग काही प्रिंट मीडिया असेल, काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, आता जे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, ज्या ज्या माध्यमातून समाजापर्यंत हे पोहोचवता येईल त्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त ताकदीने प्रयत्न केला पाहिजे. ज्याला संघ अनुभवाने दीर्घकाळ संघाचं काम केल्यामुळे किंवा संघाच्या कुठल्या ना कुठल्या व्यवस्थांमध्ये राहिला असल्यामुळे माहीत असेल, त्याच्या वर्तुळामध्ये त्याच्या संपर्कामध्ये येणारे जे काय 50-50-100 लोक असतील ते त्याला चांगलं आहे असं म्हणतील, अरे चारित्र्यवान मनुष्य आहे, प्रामाणिक आहे, शिस्तबद्ध, हे सगळं त्याचं कौतुक करतील. पण त्याच्या डोक्यात हा विषय असला पाहिजे की अरे मला या सगळ्या लोकांचं कौतुक ऐकून घेण्यापुरता भाजपा विषय नाही आहे. ह्यांना सगळ्यांना समाजाच्या कामासाठी जोडणं, म्हणजे संघ काय आहे कृतीने त्यांना समजणं, याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे अशा प्रत्येक जागृत माणसाने समाजातल्या प्रत्येक तो जिथपर्यंत पोहोचतं त्या प्रत्येकापर्यंत ती जागृती नुसत्या आपल्या संपर्कातून नव्हे तर विचारांनी, त्याच्याबरोबर असलेल्या माहितीच्या आधाराने आणि कृतीच्या आधाराने पोहोचवणं, याच्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. संघ आता अशा स्टेजमध्ये आहे की संघ शाखा हे एक छोटं वर्तुळ आहे. 55,000 शाखा आहे, फार मोठी नाही संख्या देशामध्ये. पण संघाने चालवलेल्या 55 अखिल भारतीय संस्था आणि जवळजवळ 2.5 लाखापेक्षा अधिक सेवा कार्य, याचं आणखीन एक मोठं वर्तुळ आहे संघ कार्यकर्त्यांनी निर्माण केलेलं, की ज्या वर्तुळाच्या माध्यमातून समाजातल्या 10-20 कोटी समाजापर्यंत आपण पोहोचलो, हे नक्की आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला सगळ्यांना संघ कळला असं नाहीये, पण तिथपर्यंत येण्याच्या माध्यमातून पोहोचलाय. पण अजून किती मोठ्या समाजाचा भाग शिल्लक आहे? 140 कोटीपैकी फार मोठ्या प्रमाणात समाजाचा भाग शिल्लक आहे. त्या सगळ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काहीतरी टप्पे ठरवले पाहिजे. एक महत्वाचा टप्पा आपल्या सरसंघचालकांनी मोहनजी भागवतांनी बोलता बोलता सांगितला होता की सज्जन सक्तीचं संघटन हा आपला पहिला टप्पा असला पाहिजे, पहिलं पाऊल असलं पाहिजे. समाजात चांगली माणसं काय फक्त आपणच आहोत, किंबहुना हा समाज चांगल्या व्यक्तींचा बनलेला, हीच आपली धारणा, हीच आपली श्रद्धा आहे. अशी समाजातली चांगली माणसं, सज्जन शक्ती ज्यांना आपण असं म्हणू की जास्तीत जास्त अशा चांगल्या माणसांच्या पर्यंत, चांगला ज्यांचा विचार आहे, ज्यांचा काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे, असं जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोहोचून त्यांना कार्यप्रवृत्त कसं करता येईल याचा पहिला विचार करायला पाहिजे. म्हणजे जे आज संघाच्या अखिल भारतीय काम करणाऱ्या संघटनेने एक मोठं वर्तुळ निर्माण केलं आहे की ज्या माध्यमातून 10-20 कोटी लोकांपर्यंत तरी पोहोचतो, त्याच्यापेक्षा आणखीन एक मोठं वर्तुळ या सज्जन शक्तीच्या संघटनेच्या माध्यमातून निर्माण होण्याची आता पहिली गरज आहे. तर उर्वरित सर्व समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आपलं पुढे पडेल. आणि असं जर जिथपर्यंत प्रत्यक्ष आपण पोहोचलो असू किंवा नसू, संघ म्हणून किंवा संघाची एखादी संघटना म्हणून, तिथपर्यंत देखील पोहोचायचं असेल तर अशा प्रकारच्या ज्यांनी संघ अनुभवलाय, ज्यांनी संघाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, अशा व्यक्तींच्या मार्फत प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सोशल मीडिया असो, या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे संघाचं विचार, संघाची कार्यपद्धती, संघाच्या कार्यकर्त्यांचे अनुभव हे कसे पोहोचतील, तर या सज्जन शक्तीतल्या मोठ्या वर्गाला असं वाटेल की अरे हे चांगलं आहे, आपल्या जुळणार आहे, आपण कुठेतरी याच्याशी जोडलं गेलं पाहिजे, असं त्यांच्यापर्यंत वाटेल, त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अशा स्वरूपाच्या प्रयत्नांची जी गरज आहे त्यातलं हे मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की आपल्या घरात सुद्धा संघ नीट कळलेला आहे असं नाही आहे, आणि म्हणून इथे जमलेल्यापैकी सुद्धा अनेक कार्यकर्ते मला दिसत आहेत, त्यांनी असाच विचार करावा की आपल्या घरात तरी संघ नीट कळावा, याच्यासाठी ते पुस्तक नक्की घरी घेऊन जावं, तर त्याच्या माध्यमातून काही ना काही प्रमाणात संघ पोहोचेल आपल्या घरामध्ये, जो आज पुरेशा प्रमाणात पोहोचला नाही असं मी म्हणत होते.
आणि आपल्यापैकीही अनेक जण जे संघाच्या वातावरणामध्ये वाढलेले आहेत, अनेक प्रकारे संघाच्या कामाचा अनुभव घेतलेले आहेत, त्यांनीही असा त्यांच्या त्यांच्या ताकदीनुसार प्रयत्न नक्की केला पाहिजे की मी काय करू शकतो, मी काय प्रकाशन एखादं करू शकतो, छोटं काही अनुभव आपले लिहून काढू शकतो, काही एखाद्या कथेच्या माध्यमातून किंवा अशा कुठल्या माध्यमातून संघाचा विचार पोहोचवण्याचं माझ्याकडे काही कौशल्य आहे का, मला काय पद्धतीने लोकांपर्यंत जाता येईल, याचाही विचार इथे जमलेल्यापैकी सुद्धा अनेकांनी करावा. पटवर्धन सरांनी केलेलं उपक्रम स्तुत्यच आहे. त्याच मार्गाने आपल्यापैकी अनेकांनी जायचा आपण प्रयत्न करूया आणि हा जो प्रयत्न केलेला आहे तो अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं हे अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाची सांगता प्रसाद यांनी